वक्रतुण्ड महाकाय सूर्यकोटि समप्रभा निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा या कुन्दैर्तुषारहारधवला या शुभ्रवस्त्रानुता या वीणावरदण्डमण्डितकरा सरस्वती या ब्रह्माच्युतशङ्करप्रणतिभिर्देवैः सदा वन्दिता सा मम पातु सरस्वती प्रति निःशेषजाड्यपरा गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. भगवान जगवंत म्हटलं बरं. ॐ शङ्खं चक्रं जलौकां हुतुकमुतवटं चारुदशगुं स्वत्वं सच्चान्तिर्भुयाञ्छिकं परिविलसन्मूर्तिमौभाग्यनेत्रं करालाम्बुजोत्फलाङ्गं कटिकटुविलसच्चारुपीताम्बराढ्यं वन्दे धन्वन्तरितं निखिलगतगणं प्रभुतावादिनीलं 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 नमो वासुदेवाय धन्वन्तराय हंसस्वरूपाय महासुदर्शनाय विष्णुवे हरि ओम. आपल्या सर्वांचं आजच्या सत्रामध्ये सहर्ष कालच्या सत्रामध्ये आपण कफदोष संकल्पना ही प्रामुख्याने अभ्यास होती, पित्तदोष संकल्पना, आणि आज आपल्याला कफदोष संकल्पना याच्यावरती सविस्तर अध्ययन करायचं. आता कफदोष संकल्पना म्हणजे कफाबद्दल अनेक लोकांचे प्रचंड गैरसमज आहेत. कफ म्हणलं की शरीरामध्ये काहीतरी विकृत आलंच असं आपल्याला जाणवतं, आढळतं, आणि प्रामुख्याने आपल्याला आजार झाला, सर्दी खोकला पडशी, की आपण लगेच म्हणतो कफाचा आजार झाला. आणि मग या सर्दी खोकल्या पडशामुळं त्या कफाला आपण इतकं बदनाम करून टाकलं की खऱ्या अर्थाने त्या कफाची संकल्पना काय आहे, तो कफ काय आहे हे आपल्याला माहितीच नाही, किंवा ते आपल्याला विस्मरणात गेलेलं आहे. म्हणून ही कफाची संकल्पना जी आहे किंवा कफदोष संकल्पना ही समजून घेणं, जाणून घेणं हे अतिशय क्रमप्राप्त ठरतं. आता खरंच कफ सगळा खराब आहे का? तर अजिबात नाही. खरंच पित्त सगळं खराब आहे का? तर ते सुद्धा अजिबात नाही. किंवा खरंच सगळा वात जो खराब आहे का? तर अजिबात नाही. कारण वात, पित्त आणि कफ हे तीनही गोष्टी ह्या अतिशय चांगल्या आहेत. फक्त होतं काय, की आपल्या शरीरामध्ये त्या विकृत झाल्या की आपण त्याला निगेटिव्ह दृष्टिकोनातून, नकारात्मक दृष्टिकोनातून किंवा आजारांच्या भूमिकेमधनं आपण सतत पाहत आल्यामुळे आपल्याला हे वात, पित्त, कफ या तिघांना आपण बदनाम करून टाकतो, आणि त्यातल्या त्यात कफाला जास्त बदनाम करून टाकतो. कारण कफ म्हणलं की आपल्याला चरबी वाढली आहे, जाडी वाढली आहे, वेद वाढलेला आहे, किंवा हाडांची सुद्धा काही प्रमाणात कफाच्या क्षयामुळे झालेले आहेत असं आपल्याला पाहायला आढळतं. आणि सर्दी खोकला पडसं हे जे आहे हे सगळं कफाचेच आजार आहे. आणि त्याच्यामुळे मग त्याच्यामुळेही आपण त्याच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्या कफाचा बदलतो, आणि एक विपर्यास कफाबद्दल कडे करून घेतलेला आहे. तर काय आहे हा कफ नक्की, तो कसा काम करतो, काय त्याचं विज्ञान आहे, संकल्पना काय आहे, ती आपण जाणून घेऊया. आता कफ म्हणलं तर कफावरती जो प्रभाव आहे तो प्रामुख्याने सोमतत्वाचा आहे. त्याला सोमरस किंवा सोमतत्व असं आपण म्हटलेलं आहे. आता सोम काय आहे, तर चंद्राला देखील सोम असं म्हटलं जातं. परंतु फक्त चंद्रालाच सोम म्हणतात असं नाही.
सोमतत्वाच्या अनेक वनस्पती, अनेक घटक आपल्याला प्राचीन वैदिक विज्ञानाने शिकवलेले आहेत, सांगितलेले आहेत. आता सोम म्हणजे काय? तर सोम म्हणजे शांतता. सोम म्हणजे त्या ठिकाणी असलेलं एकदम जो जलतत्वाचा गुणधर्म, ऊर्जा प्रदान करणारा गुणधर्म, जो तुम्हाला बलवर्धनाचं काम करणार आहे, असा शीतल स्वरूपाचा असलेला गुणधर्म, ज्याला आपण सोम असं म्हणतो. आता सोम जो आहे हा चंद्र कसा आहे? तर चंद्र अतिशय शांत आहे. परंतु चंद्राला स्वतःचा प्रकाश आहे का? तर बिलकुल नाही. विज्ञान काय सांगतो, की सूर्याचा प्रकाश हा चंद्रावरती जातो आणि चंद्रावरती गेल्यानंतर तो तिथून परावर्तित होऊन जेव्हा पृथ्वीवरती येतो, तेव्हा मात्र तो शीतल झालेला असतो. मग सूर्याचा प्रकाश हा तर कधी शीतल नसतो, हा उष्णच असतो. परंतु मग चंद्राचा प्रकाश एवढा शीतल का लागतो? तर सूर्याचा प्रकाश ज्या वेळेस चंद्रावरती जातो, तिथली सोमतत्व धारण करतो आणि तो परावर्तित होऊन त्या सूर्यकिरणांवरती जी प्रक्रिया होते आणि त्यातली उष्णता निघून जाऊन शीतलता त्या किरणांना प्रदान होते आणि ही सोमतत्व घेऊन ही सूर्याची किरण पुन्हा पृथ्वीवरती येतात आणि त्याला आपण म्हणतो मग ह्या चंद्राचा प्रकाश अतिशय शीतल वाटतो, अतिशय हवा हवासा वाटतो आणि म्हणून अमृत तत्वाचा आपल्याला असं तो वाटत असतो. आणि म्हणून अनेक गोष्टींना सोम असं म्हटलेलं आहे. मग देशी गाईचं दूध आहे, त्या गाईच्या दुधाला सुद्धा सोम असं म्हटलेलं आहे, त्याला अमृत असं म्हटलेलं आहे. मग हे सुद्धा सोम आहे. किंवा पाणी जे आहे, पाण्याला सुद्धा सोम म्हटलेलं आहे. औषधींना सुद्धा सोम म्हणलेलं आहे. आणि खरं जर पाहिलं तर औषधींची देवता ही चंद्राला मानलेलं आहे. कारण कुठलीही औषधी जर आपल्याला घ्यायची असेल तर चंद्राचा प्रभाव त्या औषधीवरती असल्याशिवाय ती औषधी घेतली जात नाही. आम्ही बऱ्याचदा मेडिकल कॉलेजला असे काही प्रयोग करत असतो. जर आपण कृष्ण पक्षामध्ये एखादी औषधी आणली आणि ती जर आपण एखाद्या रुग्णावरती वापरली, तर रुग्णाला फरक जो आहे, रिझल्ट जो येणारा आहे, तो फारसा चांगला येत नाही किंवा उशिरा येतो. रिझल्ट येतो परंतु उशिरा येतो. परंतु तीच औषधी ज्या वेळेस पौर्णिमेला किंवा पौर्णिमेच्या आजूबाजूला जे तिथी आहेत, अष्टमी नंतर ज्यावेळेस ती औषधी आणली जाते, त्यावेळेस मात्र त्या औषधीचा प्रभाव हा अधिक चांगल्या प्रकारे त्या रुग्णावरती काम करताना आढळतो. परंतु ज्यावेळेस आम्ही एखादी कंदमुळं आणायला जातो, तर कंदमुळं आणायला गेल्यानंतर होतं काय, की ती जी कंदमुळांची औषधी तत्व आहेत, जी मुळं आहेत, त्याचा प्रभाव मात्र मग पौर्णिमेच्या आसपास आम्हाला चांगला पाहायला मिळत नाही. आणि मग ज्यावेळेस अमावास्या असते किंवा कृष्ण पक्ष असतो, तर कृष्ण पक्षामध्ये मात्र त्या जमिनीखालच्या औषधी म्हणजे मुळं जे आहेत, कंदमुळं आहेत, त्यांचा प्रभाव हा अधिक चांगल्या प्रकारे झालेला आपल्याला आढळतो. मग वैदिक विज्ञान आणि मॉडर्न सायन्स या दृष्टिकोनातून थोडासा विचार केल्यानंतर त्यातनं असा निष्कर्ष आपल्याला निघतो किंवा असं विज्ञान त्यातनं बाहेर येतं, की चंद्र ही जलाची देवता आहे. चंद्र ही औषधींची पण देवता आहे. जलाचा तो कारक आहे. आणि ज्या वेळेस चंद्र हा पृथ्वीच्या जवळ असतो, तर चंद्राची गुरुत्वाकर्षण क्षमता जी आहे, जी शक्ती आहे, ती पृथ्वीवरच्या जलतत्वाला आपल्या स्वतःकडे आकर्षित करत असते. आणि ती आकर्षित करत असताना शरीरावरचं सगळं जल जे आहे, ह्या पृथ्वीवरचं जल आहे आणि वनस्पतींमध्ये सुद्धा असलेलं जे जल आहे, ते संपूर्णच संपूर्ण हे चंद्राच्या दिशेने खेचलं जातं. आता चंद्राच्या दिशेने खेचलं जात असल्यामुळं होतं काय, की ज्यावेळेस शुक्ल पक्ष असतो, त्यावेळेस ह्या वनस्पतींमधली असलेली औषधी तत्व ही पूर्व दिशेला आलेली असतात. त्याच्यामुळं जेव्हा पौर्णिमा असते किंवा शुक्ल पक्ष असतो, तेव्हा त्या झाडांची ऊर्जा ही ऊर्ध्व दिशेला जाणारी असते. म्हणून आपण शुक्ल पक्षामध्ये झाडांच्या औषधी आणल्या आणि त्याच्या औषधी बनवल्या, तर आपल्याला खूप चांगला गुण त्याच्यामध्ये आलेला आढळतो, सूक्ष्मातला गुण आढळतो आणि अमृत तत्वांनी युक्त अशा त्या औषधी आपल्याला पाहायला मिळतात. परंतु ज्यावेळेस एखाद्या झाडाची मुळी आणायची असेल किंवा कंदमुळं आणायची असतील, तर त्यावेळेस कृष्ण पक्षामध्ये ज्यावेळेस सूर्य असतो, तर कृष्ण पक्षामध्ये चंद्र हा पृथ्वीच्या दुसऱ्या बाजूला असतो. ज्या बाजूला चंद्र आहे, त्या दिशेला जलतत्व खेचलं जाणार आहे. मग पृथ्वीच्या विरुद्ध बाजूला हा चंद्र असल्यामुळं किंवा ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश चंद्रावरती पडल्यामुळं हा जो चंद्र जो आहे, तो अमावस्येला आपल्याला दिसत नाही. त्यामुळं चंद्राची जी चंद्राकडनं आलेली सोबतत्व पृथ्वीवरती येत नाही. आणि त्या गोष्टीमुळे होतं काय, की ज्या वेळेस आपण पाहतो, की चंद्र हा पृथ्वीच्या एका बाजूला आलेला आहे
आणि चंद्राकडे सगळे सूर्याची किरण आकर्षित झालेली आहेत. त्यामुळे चंद्राची ऊर्जा, पृथ्वीची ऊर्जा आणि त्या वनस्पतींची ऊर्जा ही अधो दिशेला, खालच्या दिशेला गेलेली असतात. त्यामुळं कृष्ण पक्षामध्ये कंदमुळं किंवा मुळं घेण्याची प्रथा आहे, कारण ती सगळ्यात चांगली त्या ठिकाणी आपल्याला औषधी पाहायला मिळतात. तर असं हे विज्ञान हे पूर्णपणे चंद्राच्या गतीवरती आहे. आणि ह्या चंद्राचा प्रभाव हा पूर्णपणे माणसाच्या शरीरावरती पण होतो. आणि माणसाच्या शरीरावरती होत असताना आपल्या शरीरामध्ये कफाचं त्या ठिकाणी वर्धन व्हायला लागतं. कफ चांगल्या प्रकारामध्ये वाढायला लागतो. आणि मग तो कफाचा कारक असलेला सुद्धा हा चंद्र. जसं पित्ताचा प्रभाव आपण पाहतो, तर पित्तावरती प्रभाव टाकणारा सूर्य आहे. तसंच चंद्रावरती प्रभाव टाकणारा, कफावरती प्रभाव टाकणारा हा चंद्र आहे. म्हणून त्याला सोम असं म्हटलेलं आहे. आता सोम जे आहे, त्याला सोम का म्हटलंय? कारण सु या धातूपासनं म्हणजे जीवन देणं, प्राण देणं, जन्म देणं, उत्पन्न करणं, म्हणजे थोडक्यात मातेचा भाव त्या ठिकाणी ह्या चंद्राला, या सोमतत्वाला आपल्या पूर्वजांनी आपल्या ग्रंथांमध्ये, उपनिषदांमध्ये दिलेला आहे. कारण हा उत्पत्ती करणारा असं हा सोमतत्व आहे. कारण हे प्रत्येक वेळेस ती उत्पत्ती करत असते. आता उत्पत्ती करणं किंवा उत्पन्न करणं हा मातेचं स्वरूप आहे. आणि म्हणून चंद्राला आपण चांदो मामा असं सुद्धा म्हणतो. कारण आईचं जे वात्सल्य आहे, प्रेम आहे, तेच चंद्राच्या किरणांमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. कारण ते वात्सल्य प्रेम, ती शीतलता, ती शांतता, ती चंद्राच्या किरणांमध्ये असते. आणि आई जर आपली प्रेमळ असेल, तर निश्चित आपला मामा देखील प्रेमळ असतो. म्हणून त्याला आपण आपल्या आईचा भाऊ असं मानलेलं आहे आपल्या संस्कृतीमध्ये. म्हणून त्याला चांदो मामा किंवा चंदा मामा असं सुद्धा म्हटलेलं आहे. सगळ्या आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये त्याला आपण मामा मानतो. आणि मामा हा नेहमी कठीण प्रसंगी आपल्या पाठीशी उभा असतो, अशी एक भावना आहे. तर हा असा सोमवल्ली असलेला हा सोम त्या ठिकाणी आपल्याला एका रूपामध्ये पाहायला मिळतो. दुसऱ्या रूपामध्ये तो सोमतत्व प्रदान करताना पाहायला मिळतो. आणि तिसऱ्या रूपामध्ये त्याला दैवत असं मानलेलं आहे. तो दैवत आहे. आता दैवत म्हणजे का? आता आयुर्वेदामध्ये आणि आपल्या प्राचीन संस्कृतीमध्ये ज्या विस्मयकारक दिसणाऱ्या गोष्टी आहेत, ज्या एकमेव असलेल्या अशा गोष्टी आहेत, त्या गोष्टींना भारतीय संस्कृतीच्या ऋषीमुनींनी देवता असं मानलेलं आहे. मग त्यांना अग्नी दिसला, अग्नीसारखं दुसरं काही सापडलं नाही, म्हणून त्यांना अग्नी तत्व अतिशय विस्मयकारक वाटलं आणि अग्नीला देवता असं त्यांनी मानलं. चंद्र सुद्धा हा एकच त्यांना दिसला, दुसरा कुठं चंद्र दिसला नाही, त्याच्यासारखा कुठला उपग्रह दिसला नाही. आणि तो आपल्या शरीरामध्ये, सृष्टीमध्ये वर्धन करण्याचं काम करतोय, जलाला आकर्षित करण्याचं काम करतोय. त्याच्यासारखं काम करणारा दुसरा कुणी व्यक्ती त्या ठिकाणी दिसला नाही किंवा कुठला ग्रह दिसला नाही. म्हणून चंद्राला सुद्धा देवता आपल्या स्वरूपामध्ये बांधलेला आहे. म्हणजे देवतेचं स्वरूप आहे. कारण शीतलता, आर्द्रता, जलतत्व हे सगळं त्याचं जे काय त्याचे कारक आहे. आणि मग त्याला औषधी सुद्धा म्हणलेला आहे आयुर्वेदामध्ये. कारण आयुर्वेदामध्ये वनस्पतींवरती जर प्रभाव टाकणारा कुठला घटक जास्त असेल, तो हा चंद्र आहे. कारण प्रत्येक औषधी वनस्पतीमध्ये जे औषधी गुणधर्म येतात, ते कोणामुळे येतात? कारण जरी सूर्याकडनं त्यांना प्राणतत्व मिळाली असली, जरी प्रकाश संश्लेषण क्रिया ही सूर्याच्या किरणांमुळे झालेली असली, तरी पण त्या सूर्यामुळं ही झाडं फक्त जगतात आणि ऑक्सिजन निर्माण करतात, प्राणतत्व निर्माण करतात. परंतु औषधी तत्व निर्माण करण्यासाठी त्यांना चंद्राच्या प्रकाशाची सुद्धा तेवढीच गरज असते. म्हणून सोमतत्व असलेला हा सोम हा अतिशय महत्वाचा आहे. आणि म्हणून भगवान शिवांनी सुद्धा आपल्या शरीरामधली जी उष्णता आहे, जी हलाहल विष प्राशन केल्यानंतर ती जी काही असलेली दाहकता त्यांच्या शरीरामध्ये उत्पन्न झाली होती, आणि दाहकता उत्पन्न झाल्यानंतर आता पित्त प्रचंड खवळलेलं आहे. आणि पित्तामुळं पूर्णपणे डोकं त्या ठिकाणी दुखतंय. आणि पित्ताच्या अतिउष्णतेमुळं शीतलता शरीराला मिळणं गरजेची होती. म्हणून त्यांनी ह्या सोमतत्वाला आपल्या मस्तकी धारण केलेलं आहे. म्हणून ज्यावेळेस हे शिव शांत स्वरूपामध्ये असतात, तर त्यांना सोमनाथ असं म्हटलं जातं. आता हा जो सोम आहे किंवा ही जी शांत तत्व आहे, ही जी शीतलता आहे, ही कशामुळे आहे? चंद्र त्याच्यावरती प्रभाव टाकतो. आणि मग चंद्र ज्यावेळेस तो प्रभाव टाकतो, तर होतो काय, की कफ दोष जो आहे, हा कफ दोष सगळ्या सृष्टीमध्ये काम करायला लागलेला असतो. आणि मग कफदोषाचं काम काय आहे?
की प्रत्येक गोष्टीला बलाची प्राप्ती करून देणं. मग तो माणसाच्या शरीरामध्ये असेल तर त्याला बल उत्पन्न करून देणं. बघा, आपल्याला कायम असं वाटतं की आपल्या मुलांची तब्येत चांगली असली पाहिजे, सुदृढ असली पाहिजे, एकदम किडकिडीत नको. आणि प्रत्येक आई वडिलांना असं वाटतं की आपली मुलं पहिलवानासारखी दिसावी, त्यांना शरीर सौष्ठव चांगलं दिसावं. आणि मग ते शरीर सौष्ठव चांगलं दिसावं त्यासाठी आपण काय करतो, तर आपल्या आहारामध्ये बदल करतो. आणि आहारामध्ये बदल करताना जो कफवर्धन करणारा जो आहार आहे तो आपण आपल्या मुलांना देत असतो. मग आपण त्यांना दूध देतो, त्यांना आपण बदाम देतो, त्यांना आपण खारी खोबरं सगळं काही देतो. ते सगळं आपण करतो काय, भिजवून, दुधामध्ये भिजवून आपण देत असतो, जेणेकरून ती सोनतत्व वाढतील आणि कफदोष वाढेल. कारण कफाचं कामच आहे ते शरीरामध्ये आणि ह्या सृष्टीमध्ये बल उत्पन्न करणे, बल प्राप्ती करून देणे, विसर्ग करणे. हे प्रामुख्याने हे काम आहे. आणि ते कशाच्या माध्यमातून चालतं, तर चंद्राच्या माध्यमातून चालतं. आणि मग हा कफदोष जेव्हा वाढायला लागतो त्याच्या दोन अवस्था असतात. एक असते प्राकृत अवस्था आणि दुसरी असते विकृत अवस्था. जर हा कफदोष शरीरामध्ये वाढलाय, परंतु तो चांगल्या अर्थाने वाढलाय, चांगल्या उद्देशाने वाढलाय, तर त्याला शुभकर किंवा शरीर स्वास्थ्यकर अवस्था असे म्हणतात. आणि मग जेव्हा चांगला कफ शरीरामध्ये वाढायला लागतो, तो दार्ढ्य असतो, उपचय करणारा, उत्सव निर्णय करणारा, पुरुषता, ज्ञान, बुद्धी ह्या सगळ्या उत्पन्न करणारा तो कफ असतो. म्हणून हा कफ अतिशय महत्वाचा आहे. आता हे दार्ढ्य, उपचय, उत्साह, पुरुषता हे काय आहेत आपण पुढे पाहणार आहोत. परंतु हाच कफ जर तुमच्या शरीरामध्ये विकृत उत्पन्न झाला, चुकीच्या पद्धतीने उत्पन्न झाला, तर मग मात्र शैथिल्य, कार्श, आलस्य, क्लिबता, अज्ञान आणि मोह हा उत्पन्न व्हायला लागतो. आणि मग हा कफ कसा उत्पन्न होतो आणि चांगला कफ कसा उत्पन्न होतो, म्हणजे प्राकृत आणि विकृत हे दोन्ही कफ कसे उत्पन्न होतात, तर ते तुमच्या आहारावरती डिपेंड असतं. तुम्ही काय खाल्लंय आणि कुठल्या गुणांचं अन्न शरीरामध्ये धारण केलंय, त्याच्यामध्ये कुठले गुण जास्त आहेत, तमोगुण जास्त आहेत की सत्वगुण जास्त आहेत, त्यानुसार हे सगळं ठरत असतं. म्हणून आहारशास्त्रामध्ये हा कफदोष संकल्पना शिकणं किंवा अभ्यासणं हे अतिशय महत्वाचं आहे. कफ म्हणजे फक्त सर्दी पडसं नाही, तो विकृत झालेला कफ आहे. परंतु प्राकृत असलेला कफ जो आहे तो कसा ओळखायचा, तो कसा वाढवायचा आणि त्याच्या माध्यमातून ही बुद्धी, ज्ञान आणि जी काही शरीर संस्था ते कसं मिळवायचं हे सांगणारं शास्त्र म्हणजे कफदोष संकल्पना असते. आता हा कफदोष जो आहे तो कफदोष काय आहे, तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर कफदोषामध्ये पृथ्वी तत्व आणि जल तत्व ह्या दोन तत्वांनी मिळून हा कफ बनत असतो. कारण जल जे आहे, हे जल कसं आहे, हे चिकट आहे, स्निग्ध आहे, तैलीय आहे. आणि पृथ्वी तत्व कसं आहे, स्थिर आहे, त्याच्यामध्ये स्थिरता आहे, वजन आहे, भारीपण आहे, जडता आहे, जडत्व आहे. या दोन गुणांनी मिळून हा कफ आपल्या शरीरामध्ये बनत असतो. आपल्या शरीरामध्ये जर कफ वाढला, पण प्राकृत कफ जर चांगला वाढला तुमच्या भोजनामधनं, तर तुम्हाला सांगतो पित्ताचे आणि वाताचे आजार शरीरामध्ये थांबतच नाहीत, पळून जातात. म्हणजे आपोआप नष्ट होऊन जातात. जर व्यवस्थित योग्य संतुलित अवस्थेमध्ये तुम्ही जर कफ शरीरामध्ये वाढवला, तर वात आणि पित्त तुमच्या शरीरामध्ये थांबणारच नाहीत, ते विकृती तुमच्या निघून जातील. परंतु समजा हा कफ तुम्ही जास्तच वाढवला, तर मग मात्र होईल काय, कफाच्या आधिक्याचे विकार तुम्हाला होतील, तुमचं वजन वाढायला लागेल आणि मग तुम्हाला मधुमेह किंवा प्रमेह असे आजार तुम्हाला व्हायला लागतील किंवा इतर सगळे कफ वाढल्यामुळे होणारे आजार सगळे होतील. आणि जर हा कफ तुम्ही तुमच्या शरीरामध्ये वाढवलाच नाही, अतिशय कमी ठेवला, तर मग मात्र हे दोन जे विरोधी पक्ष नेते आहेत, म्हणजे पित्त दोष आणि वात दोष, हे दोघं मात्र तुमच्या शरीरामध्ये प्रचंड बळवणार आहेत आणि त्याची विकृती तुमच्या शरीरामध्ये निर्माण करणार आहे. म्हणून या दोघांवरती जर कंट्रोल ठेवायचा असेल, या दोघांनाही संतुलित ठेवायचं असेल, दोघांवरती जर अंकुश ठेवायचा असेल, वातावरती आणि किंवा पित्तावरती, तर कफ हा शरीरामध्ये संतुलित असणं अतिशय गरजेचं असतं. कारण हा एकटा दोघांना भारी पडतो. म्हणून तो योग्य कफ शरीरामध्ये वाढवणं अतिशय गरजेचं आहे. आता कफामध्ये काय आहे, तर भूमितत्व आहे. तर भूमितत्वाबद्दल आपण पंचमहाभूतांच्या सिद्धांतामध्ये आपण पाहिलं होतं. तर भूमी कशी आहे, तर भूमी तमो बहुला पृथ्वी अशी आहे. कारण पृथ्वीमध्ये तमोगुणाची अधिकता जास्त आहे. आणि तमोगुणाची अधिकता असल्यामुळं ज्यांच्या शरीरामध्ये कफ वाढतो त्यांच्या शरीरामध्ये तमोगुण हा आपोआप वाढायला लागलेला असतो. परंतु या तमोगुणाला कंट्रोल करण्यासाठी
या पृथ्वी महाभूतासोबत जल महाभूत सुद्धा आहे, जे सत्व तम बहुला असं काम करतं, जेणेकरून हा तमगुण जास्त वाढू देत नाही. आता बघा, आपल्या शरीरामध्ये तमगुण असणं सुद्धा आवश्यक आहे. तो नसणं हे म्हणजे तो जर पूर्णच नसेल, तर आपलं जे काही मानसिक अवस्था चालली आहे ती व्यवस्थित चालणारच नाही. कारण जसं शरीरशास्त्र सांगतं आणि मानसशास्त्र सांगतं, वैदिक शास्त्र सांगतं, की तुमच्या शरीरामध्ये वात, पित्त, कफ हे तीनही दोष संतुलित अवस्थेमध्ये असले पाहिजेत. अगदी त्याच प्रकारे फक्त सत्वगुण सुद्धा तुमच्या अंगी नसला पाहिजे, फक्त रजोगुण सुद्धा तुमच्या अंगी नसला पाहिजे किंवा फक्त तमोगुण सुद्धा तुमच्या अंगी नसला पाहिजे. तर तुम्हाला सत्व, रज, तम ह्या 3 गुण तुमच्या शरीरामध्ये असले पाहिजे आणि तिघांचंही व्यवस्थित बॅलन्सिंग असलं पाहिजे. त्यांची व्यवस्थित अलाइनमेंट असली पाहिजे. जर हे सम अवस्थेमध्ये असतील तर तुमचं शरीर अतिशय चांगल्या प्रकारे चालणार. आणि मग तमोगुणाची अधिकता जर असेल या कफामध्ये, तर तमोगुण काय करतो? जिथं कफ आहे तिथं तमोगुण आहे आणि जिथं तमोगुण आहे तो वजन वाढवणार आहे. तुम्हाला जडत्व देणार आहे, गुरुत्व देणार आहे, स्थिरता, मंदता, काठिण्य हे सगळे गुणधर्म हा कफदोष देणार आहे. कारण कफदोषामध्ये हा तमोगुण आहे. तमोगुण हे सगळे गुण उत्पन्न करतो. मग तुम्ही बघा, ज्याचं वजन वाढले, त्याला हलता येत नाही, त्याला पळायला सांगितलं तर तो पटकन पळू शकत नाही, वेगाने पळू शकत नाही, काठिण्य आलेलं असतं, जडत्व आलेलं असतं. म्हणजे अशा कफाच्या प्रकृतीच्या माणसाला पटकन जमिनीवर न बसलेल्या माणसाला जर उठायला सांगितलं तर तो 5 मिनिटं घेतो उठायला. इकडं तिकडं पाहतो, हात टेकवतो, अनेक काही गोष्टी करतो आणि मग तो उठायचा प्रयत्न करतो. कफाच्या व्यक्ती अतिशय आळशी असतात. अतिशय आळशी. म्हणजे कुठलंही काम, म्हणजे त्यांना पाणी आणायला जरी सांगितलं तरी पण ते कोणाची तरी वाट पाहत बसतात, की कुणीतरी येईल आणि मला जागेवरती पाणी आणून देईल. कारण का, की हा जो मंदता, जडत्व, गुरुता किंवा आलस्य हे जे गुण आहेत ना, हे सगळे त्या तमोगुणामुळे आलेले असतात. आणि मग हा तमोगुण जर आपण व्यवस्थित बॅलन्स केला आहारातनं, तर मग मात्र कफ आपल्या शरीरामध्ये चांगला काम करायला लागतो. आता आपण पाहतो की सत्वगुणी गाय कशी आहे, सत्वगुणी म्हैस कशी आहे, तमगुणी आहे. मग म्हशीला कुठं राहायला आवडतं? तर म्हशीला चिखलामध्ये, जिथं डबका असेल, जिथं चिखल असेल, त्या ठिकाणी जाऊन ती म्हैस लोळत असते. कारण का, की त्या चिखलामध्ये काय असतो, तमगुण असतो. गाय मात्र तुम्हाला कधी डबक्यामध्ये, चिखलामध्ये लोळताना दिसणार नाही. ती तुम्हाला जंगलामध्ये विचरण करताना दिसेल, मंदिरामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी मंदिराच्या परिसरामध्ये फिरताना दिसेल, गोठ्यामध्ये पण आपण पाहिलं तर ती गोशाळेमध्ये पण इतर गायींबरोबर फिरताना दिसेल. पण घाणेरड्या ठिकाणी गायी कधी थांबणार नाही. कारण का, गायीमध्ये सत्वगुण जास्त असतात आणि या म्हशीमध्ये, जी म्हैस आहे त्याच्यामध्ये तमगुणी जास्त आपल्याला जास्त पाहायला मिळतात. म्हणून हा फरक त्याच्यामध्ये. म्हणून गाईचं दूध जर आपण पिलं तर गाईच्या दुधाला जास्त फॅट्स लागत नाही. गाईच्या दुधाला जास्त स्निग्धपणा नसतो. गाईचं दूध हे संतुलित असतं आणि सुपाच्य असतं. मग आपल्या ऋग्वेदामध्ये गाईच्या दुधाबद्दल असं वर्णन केलंय, गावो सोमस्यमा. म्हणजे गावो सोमस्य म्हणजे काय, की गाईचं दूध इतकं शुद्ध आहे, इतकं पाचक आहे, की ते भक्षण करण्यासाठी अतिशय सुपाच्य आहे. अगदी आत्ता 5 मिनिटापूर्वी जन्मलेला बालक जरी असेल, तरी पण तो त्याचं पाचन करू शकतो. इतकं ते सुपाच्य असं गाईचं दूध आपल्याला पाहायला मिळतं. आणि ते सत्वगुणी आहे. परंतु म्हशीचं गुण जे आहे, म्हशीचं गुण इतकं तमोगुणी आहे, की तुम्ही जर व्यायाम वेळेवर करत नसाल आणि तुम्ही जर म्हशीचं दूध कायम पीत असाल, तर निश्चितपणे तुमच्या म्हशीच्या दुधामुळे तुम्हाला मधुमेह होण्याची शक्यता ही असते. असं हे वाग्भट, चरक हे सगळे सांगतात. कारण का? तुम्हाला म्हशीचं दूध प्यायचंय, 100% प्या, काही प्रॉब्लेम नाहीये. कारण अष्टदूध वर्ग हा आपल्या आयुर्वेदामध्ये सांगितलेला आहे. तुम्ही म्हशीचं पिऊ शकता, हत्तीचं पिऊ शकता, तुम्ही गाढविणीचं पिऊ शकता, घोड्याचं दूध पिऊ शकता. असे 8 प्राणी आहेत. उंटाचं पिऊ शकता, म्हणजे उंटणीचं तुम्ही दूध पिऊ शकता. तर ह्या 8 प्राण्यांचं दूध हे सेवन करणे योग्य असतं. शेळी आहे, मेंढी आहे. परंतु त्या सगळ्या दुधांमध्ये सर्वश्रेष्ठ दूध कोणाचं असेल ते म्हणजे गाईचं. आणि आयुर्वेदामध्ये ज्या ज्या ठिकाणी दूध आणि तूप हे शब्द येतात, त्या ठिकाणी आपण डोळे झाकून समजायचं की हे दोन्ही दूध तूप जे आहे हे गाईचं असतं. कारण का, ते सुपाच्य सत्वगुणी असतात.
म्हशीचं पण आपण घेऊ शकतो का? तर आयुर्वेद सांगतो 100% घेऊ शकता, खाऊ शकता तुम्ही. पण चिकित्सीय अँगल जर तुम्हाला शरीर सौष्ठव करायचंय, जर तुम्हाला रेड्यासारखं बल प्राप्त करायचंय, तर तुम्ही म्हशीचं दूध घेणं योग्य आहे. कारण का? की तुमच्या शरीराला रेड्याचं बळ प्राप्त होईल. परंतु तमोगुण हा अधिक निर्माण होतो. म्हणून पैलवान जे असतात, त्या पैलवानांना म्हशीचं दूध लागतं. कारण का? की म्हशीला फॅट जास्त आहे. म्हशीच्या दुधाला सा एकदम घट्ट आहे, तर तशी गाईच्या दुधाला येत नाही. आणि मग म्हशीचं दूध पचवायला तुम्हाला जास्तीत जास्त व्यायाम, मेहनत ही करायला लागते. मग हा अंतर त्याच्यामध्ये आहे. मग आपण ठरवायचंय, की आपल्या मानल्यांना किंवा आपल्या मुलांना आपण सत्वगुणी करायचं की तमोगुणी करायचं. तुम्हाला जर त्याला शरीर सौष्ठवामध्ये टाकायचं असेल, शारीरिक त्यासाठी त्याला त्याची चपळता जास्त असेल, त्याला स्पोर्ट्समध्ये टाकायचं असेल, तर तुम्हाला सकाळी तुम्ही तुमच्या बाळाला सत्वगुणी दूध द्या, संध्याकाळी झोपताना तमोगुणी दूध द्या किंवा कसंही तुम्ही करू शकता. जेणेकरून काय होईल, या दुधांमुळं हे गुण जे आहेत, ते प्रॉपरली बॅलन्स होतील. पण सत्वगुण वाढवायचं असेल, तुम्हाला गाईचं दूधच पाहिजे. आता मग ह्यात दोन्ही तत्व आहे. देव दानवांमध्ये पण फरक काय, की देव कसे तुम्हाला पाहायला मिळतात, एकदम सडपातळ, एकदम पाहिले की प्रसन्नता वाटते. राक्षस कसे आपल्याला पाहायला मिळतात, की त्यांच्याकडे पाहिले की घृणा निर्माण होते आणि वेगळाच विचार आपल्या मनामध्ये आलेला असतो. म्हणजे हा गुणाचा फरक आहे. कारण देव सत्वगुणी असतात, म्हणून त्यांच्याकडे पाहिलं की प्रसन्नता वाटते. राक्षस तमोगुणी असतात, म्हणून त्यांच्याकडे पाहिलं की आपल्याला त्या ठिकाणी तमोगुण, ऋणता, हीनता ही आपल्याला मनामध्ये येत असते. तर हा सुद्धा फरक आहे. साधू जो आहे साधू, साधू, संत हे कसे असतात? सत्वगुणी असतात. कारण त्यांच्या शरीरामध्ये ते लंघन करत असतात. लंघन केल्यामुळं लंघने लघुता असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे सत्वगुण वाढायला लागतो. परंतु संसारामध्ये असलेला किंवा गृहस्थाश्रमामध्ये काम करणारा वावरणारा जी व्यक्ती आहे, ती व्यक्ती मात्र आपल्याला तमोगुणी पाहायला मिळते. कारण का? की आहार त्या पत्राचा असतो. तमोगुण जास्त वाढलेला असतो. म्हणून पृथ्वीतत्व वाढलं की तमोगुण वाढणार आहे. आणि तमोगुण वाढला की गृहस्थाश्रमामधल्या लोकांना साधना करता येत नाही, ध्यानाला लक्ष लागत नाही, मन लागत नाही. परंतु साधू ऋषी मुनींचं मात्र तेव्हाच मन का लागतं, कारण शरीरामध्ये लघुता. तर हा फरक मनुष्य आणि साधू याच्यामध्ये सर्वसामान्यांकडे आपल्याला पाहायला मिळतो. हा गुणात्मक आहे तमोगुणाचा. त्यानंतर आपण लसूण आणि कांदा कुणी खात नाही. नारळ मात्र आपण खात असतो. देवपूजेला कधी तुम्ही लसूण कांदा पाहिलाय का वाहिलेला? आपण बऱ्याचदा श्रीफळ वाहतो, नारळ वाहतो, अनेक प्रकारची फळं असतात. परंतु कधीही कांदा, लसूण देवपूजेमध्ये सोडा, नैवेद्यामध्ये पण नसतं. आपण घरी आमटी जरी केली कटाची, तरी पण ती आमटी पूजेला कधी ठेवत नाही, नैवेद्याला आपण कधी ठेवत नाही. कारण का? की त्याच्यामध्ये कांदा, लसूण टाकलेला आहे. तर कांदा, लसूण टाकण्याचं शास्त्र जे आहे, कांदा, लसूण का वापरला जातो? किंवा कांदा, लसूण हा जो आहे प्रामुख्याने हा हा कशासाठी आहे? तर ह्या ज्या कांदा, लसूण ह्या गोष्टीमध्ये भूमितत्वाचं आधिक्य आपल्याला पाहायला मिळतं. भूमितत्वाचं आधिक्य झालं, की होतं काय? तमोगुण वाढायला लागतो. म्हणून जैन धर्मामध्ये, हिंदू धर्मामध्ये किंवा अजून अनेक पंथ आहेत. त्याच्यामध्ये आपण पाहतो, की अ, वैष्णव पंथ असेल किंवा आपण पाहतो, की अजून काही सनातनी सुद्धा काही लोकं अशी आहेत, की जे कांदा लसूण खात नाहीत. किंवा आपण श्रीकृष्णाच्या जी भक्ती करतात, की जे श्रीकृष्णाचं त्या ठिकाणी आराध्य दैवत श्रीकृष्णाला मानतात. अशी लोकं सुद्धा कांदा लसूण फारसं खात नाहीत. तर कांदा लसूण न खाण्यामागचं शास्त्र हे आहे, की जमिनीखालचे पदार्थ जे आहेत, हे सगळे तमोगुणी असतात. म्हणून कांदा तमोगुणी आहे, लसूण तमोगुणी आहे, म्हणून तो वर्ज्य सांगितलेला आहे. परंतु श्रीफळ कसा आहे? हा जमिनीपासून अतिशय उंचावरती आहे. आणि तो उंचावरती असल्यामुळे त्याच्याकडे आकाशतत्व जास्त आहे. आणि जिथं आकाशतत्व जास्त आहे, तिथं सात्विकता जास्त आहे. म्हणून श्रीफळ हा पूजेमध्ये मांडला जातो. देवाला आपण श्रीफळ वाहतो, नारळ फोडतो. कारण का? सत्वगुण त्याच्यामध्ये जास्त आहेत. मग जी फळं जमिनीपासून जास्त उंचावरती असतात, ती फळं देवाला अधिक आवडतात, असं मानलं जातं. त्याच्यामागचं कारणच हे आहे, की सत्व. आणि मग तुम्ही बघा, की आपली सगळी तीर्थक्षेत्र जेवढी आहेत किंवा जी प्राचीन तीर्थक्षेत्र आहेत, ही सगळीची सगळी तीर्थक्षेत्र तुम्हाला उंचावरती पाहायला मिळतील. म्हणजे तुम्ही कैलास पर्वत पाहिला, तर कैलासावरती शिवाचं स्थान आहे. तुम्हाला जमिनीपासून ते उंचावरती पाहायला मिळेल. तुम्ही कुठलंही एखादं शिव मंदिर पहा, जमिनीपासून उंचावरती तुम्हाला गिरीशिखरांवरती पाहायला मिळेल. देवीचं मंदिर असेल, दत्ताचं ठाणं असेल किंवा अशी जी प्राचीन मंदिरं जी आहेत,
ही प्रामुख्याने एकतर जंगलामध्ये जास्त असतात किंवा तुम्हाला ही पर्वतांवरती उंच शिखरावरती पाहायला मिळतात. तुम्ही पहा, आता आपण बालाजीचं मंदिर जरी पाहिलं तरी पण ते कसं डोंगरावरती आहे. किंवा तुम्ही भीमाशंकरचं मंदिर पहा, हे कसं डोंगरावरती आहे. किंवा वैष्णोदेवीचं तुम्ही पहा, डोंगरावरती आहे. आता ही मॅक्सिमम मंदिरं म्हणजे जास्तीत जास्त मंदिरं ही डोंगरावरती असण्याचं कारण काय, की जमिनीपासून आपण जेवढं उंच जातो तेवढं सत्वगुण ही जास्त वाढायला लागतात. म्हणून ह्या देवी देवता सुद्धा ह्या डोंगरावरती जाऊनच विराजमान झालेल्या आहेत. म्हणून आपल्याला अनेक देवस्थाने ही तुम्हाला उंच डोंगरावरती पाहायला मिळतात, गिरीशिखरांवरती पाहायला मिळतात, कारण तिथं आकाशीय तत्व, कॉस्मिक एनर्जी ह्या जास्त काम करत असतात. म्हणून गिरीशिखरांवरती तीर्थक्षेत्र ही आपल्याला जास्तीत जास्त पाहायला मिळतात. आता काही तीर्थक्षेत्र मात्र जी आहेत ही जमिनीवरती असतात. परंतु मग जी जमिनीवरती तीर्थक्षेत्र असतात, मग त्यांच्यामध्ये मग मात्र काय केलेलं असतं, की ते ऊर्जांचं संतुलन त्या ठिकाणी केलेलं असतं. कारण भौगोलिक परिस्थिती सगळीकडे सारखी असू शकत नाही. आणि मग ज्या ठिकाणी सारखी नाहीये, त्या ठिकाणी मग मोठ्या पॉवरचे ग्रीड असलेले यंत्र जे आहेत, ही यंत्र सोन्यामध्ये, चांदीमध्ये, तांब्यामध्ये त्या मूर्तींच्या खाली स्थापन केली जातात. आणि त्यांच्यावरून ती मंदिरामध्ये मूर्त्या स्थापन करतात. आणि मग कळसातनं सुद्धा पंचधातूंचा कळस किंवा सोन्याचा कळस हा असा लावून ती ऊर्जा पूर्णपणे त्या मूर्तीवरती आणली जाते. म्हणजे अशा रेमिडीज करून सुद्धा तीर्थक्षेत्र ही बनवली जातात. त्याच्या पाठीमागचं कारण एकच आहे, सत्वगुण त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आला पाहिजे. आणि ते मंदिर जे आहे हा एक पॉझिटिव्ह ऊर्जेचा ट्रान्सफॉर्मर बनला पाहिजे. म्हणून आपल्याकडं आजही ग्रामीण भागामध्ये आपण पाहतो, सकाळी उठल्यानंतर प्रत्येक व्यक्ती घरातली देवपूजा झाली की गावातल्या मंदिरात त्या ठिकाणी दर्शन घ्यायला जातो. कारण का, तुम्ही सात्विकता तो घ्यायला जात असतो. आता जलतत्वाबद्दल जर आपण पाहिलं, तर जलतत्व कसं आहे, तर तैत्तिरीय उपनिषद सांगतं अग्निरापः. म्हणजे अग्नीची उष्णता, द्रवता ही त्या जलामध्ये आहे. आणि मग कफामध्ये काय आहे, तर कफामध्ये जल आणि भूमी ही दोन्हीही महाभूत आहेत. मग जसं बर्फाला उष्णता दिली की त्यातनं जल बाहेर पडतं, द्रवता येते, द्रवता त्याला प्राप्त होते. आणि मग सुश्रुत काय म्हणतात, महर्षी सुश्रुत शारीरिक स्थानामध्ये असं म्हणतात की सत्व तमो बहुला आपहा. व जर पृथ्वी तत्व शरीरामध्ये कफाचं जास्त वाढलेलं असेल तर त्याला कंट्रोल करायला तुम्हाला जलतत्व किंवा आकाश तत्व हे जर तुम्ही अधिक आणलं तर त्या कफाचं तमोगुण जो आहे तो कंट्रोलमध्ये आपल्याला आणता येऊ शकतो. आणि म्हणून सत्व तमोगुणीला असं असलेलं जल जे आहे कसं आहे, स्वच्छता निर्माण करणार आहे, पावित्र्य निर्माण करणार आहे, उत्साह, स्फूर्ती, चैतन्य, प्रसन्नता या सगळ्या गोष्टी ह्या जल महाभूतापासून आपल्याला पाहायला मिळतात. ज्यावेळेस आपण स्नान करतो, अंघोळ करतो, तर स्नान केल्यानंतर, अंघोळ केल्यानंतर जो फ्रेशनर आपल्या मनामध्ये येतो किंवा जो आपल्याला भाव येतो की स्वच्छ व्हायचा, पवित्र भाव येतो, तर जलासारखं कुठलंही फ्रेशनर जगामध्ये आपल्याला शोधून सापडत नाही. कारण तुम्ही अंघोळ केल्यानंतर आणि त्या अंघोळीच्या मध्ये काही सुगंधी वनस्पती जर टाकल्या, तर जेवढं तुमचं मन आणि शरीर शुद्ध होतं तेवढं दुसरं कुठल्याच घटनेने होत नाही. कारण का, की जलामध्ये सत्व गुण आहे. म्हणून सत्व तमो बहुला जल. परंतु तेच जल जेव्हा पार्थिव घटकांसोबत काम करतं, एका जागेवरती थांबतं, त्यावेळेस मात्र मग होतं काय, तमोगुणाची अधिकता त्याच्यामध्ये यायला लागते. आणि ती तमोगुणाची अधिकता आली की मग तो जो विकृत कफ जो आहे तो आपल्या शरीरामध्ये बनत असतो. म्हणून बघा की आपले मन जे आहे हे सगळे कसे आहेत, हे तमोगुणी आहेत. आणि त्याच्यावरती कफाचा प्रभाव सुद्धा असतो. मग आपलं स्थूल असेल, ज्याला आपण मल आपण जे म्हणतो, टॉयलेटला आपण जातो, मूत्र विसर्जन आपण करतो किंवा जो घाम आपल्याला येतो, हे सगळे कसे आहेत, हे तमोगुणी आहेत. कारण ते निष्काशन करणारे मल आहे. आणि मग वाहतं पाणी हे अतिशय स्वच्छ असतं. परंतु एका जागेवरती साठलेलं पाणी जे आहे, हे आपण म्हणतो ना, जोपर्यंत पाणी वाहते तोपर्यंत चांगलं आहे. एकदा का पाणी साठायला लागलं आणि एका जागेवर स्थिर झालं, त्याच्यामध्ये किडे पडायला लागतात आणि त्याच्यामध्ये शेवाळ यायला लागतं आणि ते खराब व्हायला लागतं. म्हणून वाहतं पाणी नेहमी चांगलं असतं आणि थांबलेलं पाणी हे नेहमी खराब होतं, त्याची गटारगटरा होते. आणि मग पाणी थांबलं, त्याच्यामध्ये तमोगुण अधिक वाढायला लागतो. आणि मग असं अशुद्ध पाणी आपण पित नाही, कारण त्याला दुर्गंधी यायला लागते. कारण दुर्गंधी ही कशामुळे आलेली असते, तर तमो बहुला पृथ्वी, कारण पृथ्वी तत्व त्याच्यामध्ये पाण्यामध्ये वाढलेलं आहे. म्हणून हे दोन्ही गुण जलाचे आहेत.
म्हणून आपण पाहतो की जो माणूस व्यसनाधीन आहे, जो माणूस दारूचं प्राशन जास्त करतो, दररोज तो मद्यपान करतो, अशा लोकांना आळस प्रचंड आलेला असतो, भूत आलेली असते, अतिनिद्रा आलेली असते, व्याभिचारी मन त्या ठिकाणी पडलेलं असतं आणि ही माणसं प्रचंड दारू पिल्यानंतर कुठंही पडतात, अक्षरशः गटारीमध्ये सुद्धा लोळतात, तरी त्याचं त्यांना भान राहत नाही. कारण त्याच्या मागचं कारण एकच आहे की तमोबहुला पृथ्वी. तुम्ही बघा, आजही ग्रामीण भागामध्ये किंवा झोपडपट्टीमध्ये किंवा ज्या ज्या ठिकाणी देशी दारूची दुकानं असतात, त्या त्या ठिकाणी आजूबाजूला जर आपण पाहिलं, की स्वस्तात मिळणारी जी दारू असते, ती पिऊन लोकं सकाळ सकाळीच पडलेले असतात. आणि संध्याकाळी तर काही विचारूच नका. कारण संध्याकाळचा कप हा वातावरणामध्ये इतका तमोगुणी असतो, की तो संध्याकाळचा कप वाढायला लागला, की ही लोकं दारू पिऊन रस्त्यावरती पडलेली असतात. कसलंही भान नसतं. जोपर्यंत ती दारू शरीरामधनं उतरत नाही, तोपर्यंत ती घरी जात नाही. काही-काही ठिकाणी शोधून आणायला लागतं त्याच्या घरच्या लोकांना. कारण का? हा जो असर आहे, हा दारूचा नव्हे, त्या दारूमध्ये असलेल्या तमोगुणाचा. म्हणून तो तमोगुण जो आहे, हा अधिक वाढला. तर ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे सांगायचा उद्देश काय? तर ही 2 तत्व जे आहेत, ही 2 तत्व भूमी आणि जल ही दोन्हीही या कफामध्ये काम करतात. म्हणून या कफाचं बॅलन्सिंग करणं आणि हा कफ समजून घेणं अतिशय गरजेचं आहे. आता कफदोष प्रकृती जेव्हा असते, तेव्हा त्याची लक्षणं काय दिसतात? तर महर्षी सुश्रुत संहितेमध्ये असं म्हणतात, की कफदोषाचे शारीरिक लाभ असे आहेत, की भरदार उर प्रदेश असतो. जो छातीचा जो प्रदेश आहे, तो अतिशय भरदार छाती अशा लोकांची असते. विविध वर्ण छटा त्याच्यावरती असतात. स्थिर आणि कुटील वक्राकार बाल त्यांचे असतात. म्हणजे जाड त्यांचे केस असतात, काळे कुळकुळीत असतात आणि कधी-कधी ते वक्राकार पण बनतात, कुरळे पण बनतात. ज्यांचे कुरळे केस आहेत, परंतु ते पिंगट आहेत. तर अशी लोकं जी आहेत, ही पित्ताची असतात. परंतु ज्यांचे काळे कुळकुळीत केस आहेत, परंतु ते वक्राकार आहेत, ते सगळे कफाची लोकं आहेत. त्यांच्या डोळ्यांमध्ये जर आपण पाहिलं, डोळे एकदम शुभ्र नेत्र असतात. मोठे डोळे असतात, शुभ्र नेत्र असतात. म्हणजे जो काळ्या भोवळ्यांचा भाग जो आहे, त्यांची बुबुळं काळीच असतात. परंतु आतमध्ये बुबुळाच्या आतमध्ये जी बाहुली आहे ती काळी आहे. परंतु जो पांढरा भाग आहे, तो अतिशय आपल्याला पाणीदार आणि शुभ्र नेत्र असा आपल्याला दिसतो. ही लोकांचं शरीर जे आहे, एकतर आकर्षक असतं, परंतु तो कफ जास्त वाढलेला असेल, तर तो सुडवून किंवा अति मेद वाढल्यामुळं तो अति त्या ठिकाणी भारी वजनदार पण झालेला असतो. आणि ह्या लोकं निद्राणू जास्त असतात, त्यांना झोप जास्त येत असते आणि मग मानसिकता आपण या लोकांची पाहिली, तर ही लोकं बोलताना असं बोलतात, इतकं विचार करून बोलतात, की एखादा लहान मुलगा सुद्धा कफाचा असेल, म्हणजे एखादा 12-15 वर्षाचा मुलगा जरी असेल, तरी पण तो बोलताना असं बोलतो जसं त्याचं वय 30-35 वर्षाचं आहे. अतिशय प्रगल्भ, अतिशय असं गंभीर आवाजामध्ये, धीर गंभीर आवाजामध्ये विचार करून बोलण्याची सवय ह्या लोकांना असतात. म्हणून जे बुजुर्ग लोक आहेत किंवा जे वयोवृद्ध लोक आहेत, म्हणजे कधी-कधी काय होतं, की आपण म्हणतो ना, की बघा ह्या मुलाचं वय किती आहे आणि हा बोलतो कसा? म्हणजे वय असतं 17-18 वर्षाचं, पण तो तत्वज्ञान मात्र सांगत असतो, की 60 जसं काय तो 60 वर्ष त्यांनी कंप्लीट केलेला आहे. म्हणजे ही जी परिपक्वता येते विचारांमध्ये किंवा हा जो गंभीरपणा येतो, हा कशामुळे येत असतो? किंवा ही समज जी आहे आपण म्हणतो, की लवकर व्यवहार ज्ञान कळायला लागलं. व्यवहार ज्ञान लवकर कळायला लागलं वगैरे काही नाही. त्या लोकांची प्रकृतीच तशी बनते. कारण कफ जो आहे, हा कफ त्यांना करतो काय? हा धीर गंभीर विचार हा त्या ठिकाणी प्रदान करत असतो. ही लोकं जी आहेत ही क्लेशश्रम जास्त असतात. म्हणजे शारीरिक आणि मानसिक ही क्लेश सहन करण्याची, त्रास सहन करण्याची क्षमता यांच्यामध्ये जास्त असते. यांना कुणी जरी काही बोललं तरी फारसा पटकन राग अजिबात येत नाही. त्यांची कुणी कितीही चेष्टा केलं तरी पण ह्यांना त्याचं फारसं काही गांभीर्य नसतं. ते चेष्टा जी ती चेष्टेप्रमाणेच ते घेत असतात. म्हणजे फारसे कोणाला विरोध करत नाहीत आणि प्रत्येकाला करतात काय, की एकदम हसी मजाकनुसार ती चेष्टा सहन करून घेतात. कारण त्यांना राग हा येत नाही. जसा पित्ताच्या व्यक्तीला चटकन राग येतो आणि तो भांडायला उठतो, तसा हा कफाचा व्यक्ती नसतो. कफाच्या व्यक्तीला कधीही राग लवकर येत नाही. कारण कफ कसा आहे, शीतगुणांचा आहे आणि तो शीतगुणांचा असल्यामुळं हा कफाचा व्यक्ती लवकर रागवत नाही. ह्या व्यक्तीला सतत काहीतरी खाण्याची सवय असते. काही ना काहीतरी त्यांना खायला लागतं. मग दर 2-3 तासाला सुद्धा त्यांना खायला लागतं. पण भूक मात्र अजिबात नसते. भूक त्यांची जी आहे, कारण का की वजन वाढल्यामुळं त्यांची भूक अतिशय कमी असते. तरी पण
गोड पदार्थ किंवा नवनवीन काही पदार्थ हे थोडेसे टेस्ट करूयात अशी त्यांची त्या ठिकाणी मानसिकता झालेली असते. कफामुळे होतं काय, की या कफाच्या लोकांना मित्र जास्त असतात. मित्रप्रियता ही लोक जास्त आहेत. ही लोक वैचारिक जास्त असतात. खूप विचार करतात. म्हणजे कुठलाही निर्णय जर घ्यायचा असेल, तर ते तडकीफड निर्णय देत नाहीत. आता वाताचा व्यक्ती जर असेल आणि त्याला एखादा निर्णय घ्यायला सांगितला एखाद्या गंभीर घटनेवरती, तर तो गोंधळून जातो वाताचा. वाताचा व्यक्ती निर्णय घेऊच शकत नाही. कारण त्याच्यामध्ये अनेक विचार येतील आणि मग तो तो शंका उपस्थित करेल. मी असं करू का? तसं करू का? मग हे केलं का? आणि वाताच्या व्यक्तीचा स्वतःवरती सुद्धा विश्वास नसतो. त्याच्यामुळं त्यांच्या मनात प्रचंड विचार असतात. पित्ताचा व्यक्ती जो आहे, हा शांतपणे बसेल आणि योग्य निर्णय घेईल. आणि योग्य निर्णय घेताना एकदा निर्णय घेतला, की तो त्या निर्णयावरती ठाम राहील. तो बदलणार नाही. असा पित्ताचा व्यक्ती असतो. परंतु कफाचा व्यक्ती मात्र जो आहे, हा पित्ताच्याही पुढचा असतो. निर्णय घेताना तो कधीच तडकीफड निर्णय घेणार नाही. तो थोडासा वेट करेल, थांबेल, विचार करेल आणि निर्णय घेताना मात्र तो योग्यच निर्णय घेईल. चुकीचा निर्णय कधी घेणार नाही. आणि शक्यतो कसं आहे, की कफाची लोकं जी आहेत, ही एकतर कुठला निर्णय घेत नाहीत लवकर आणि जर एकदा निर्णय घेतला, की मग तो पूर्णच करतात आणि ते पूर्णत्वाला काम नेतात. वाताची व्यक्ती जी आहे, हे एखादं काम लवकर सुरू करते. कारण तिला खूप घाई झालेली असते. कारण वात कसा आहे, चंचल आहे. वाताची व्यक्ती एखादं नवीन काम सुरू करेल. एखादं नवीन कार्य, एखादा नवीन व्यवसाय, एखादा नवीन बिझनेस किंवा एखादा नवीन कोर्स किंवा शिक्षण किंवा कुठलीही गोष्ट जी नवीन करायची असेल, ती लवकर करायची घाई ही वाताच्या व्यक्तीला खूप असते. परंतु विचार सतत बदलत असल्यामुळं, कारण वाताचा चंचलपणा, वायूचा चंचलपणा मनामध्ये असल्यामुळं, ही एकाच गोष्टीवरती ठाम राहत नाही. म्हणजे आज एक व्यवसाय सुरू केला, 3 महिन्यानंतर, 6 महिन्यानंतर किंवा 1 वर्षामध्ये तो व्यवसाय त्यांनी बदललेला असतो आणि दुसऱ्या व्यवसायावरती ते आलेले असतात, की आपण हा व्यवसाय करून पाहूया. ही सगळी लक्षणं ही त्या लोकांच्या स्वभावाची नाहीत, तर त्यांच्या शरीरामध्ये वाढलेल्या वाताची आहेत. पित्ताचा व्यक्ती मात्र तसा नसतो. पित्ताचा व्यक्ती हा काय करतो, शार्पनेसमुळं तो फक्त आपलं काम जे आहे, जेवढं काम आहे तेवढं स्मार्टनेसने करायचा प्रयत्न करतो. म्हणजे तो फक्त डोक्याने काम करतो. म्हणजे त्याला चंचलपणा नसते. आता समजा एखादं काम हातामध्ये घेतलंय, तर ते पूर्ण करायचं. त्याच्यामध्ये कष्ट घ्यायचे. परंतु जेवढं स्मार्ट वर्क करता येईल, तेवढं स्मार्ट वर्क आपण याच्यामध्ये करायचं आणि जास्तीत जास्त फायदा पदरामध्ये पाडून घ्यायचा. हा उद्देश हा पित्ताच्या लोकांचा असतो. परंतु कफाची लोकं मात्र ही अशी कधीच नसतात. कारण कुठलाही व्यवसाय सुरू करायचा असेल, तर कफाची व्यक्ती ही 10 वेळा विचार करते आणि विचार करून एकदा निर्णय घेते आणि एकदा निर्णय घेतला, की तो व्यवसाय काहीही केलं, तरी ती बंद पडू देत नाही. आणि त्या व्यवसायामधलं किंवा त्या क्षेत्रामधलं मास्टर बनण्याची तयारी जी आहे, ही कफाच्या लोकांची असते. म्हणून अनुभव जो आहे, या कफाच्या लोकांकडे भरपूर असतो. कारण त्यातले सगळे ते बारकावे पाहतात, सगळ्या गोष्टींना आजमावून पाहतात आणि एकदा हातामध्ये घेतलेलं काम जे आहे, हे कधी सोडायचंच नाही. त्याला पूर्णच करून टाकायचं आणि पूर्ण केल्याशिवाय ही लोकं कधी मागे सुद्धा सरकत नाही. म्हणून तुम्ही पाहिलं असेल, की एखादी व्यक्ती, एखादा व्यावसायिक किंवा एखादा कलाकार एकाच गोष्टीमध्ये 10-10 वर्ष, 20-20 वर्ष, 40-40 वर्ष तो कॉन्सन्ट्रेशनने कसा काम करू शकतो? कारण त्याच्यावरती कफाचा हा परिणाम असतो. कारण कफ तुमचा चांगला असेल, तर तुम्हाला तो स्थितप्रज्ञ ठेवतो, स्थिरता आणतो आणि तुमच्या विचारांमध्ये कधीही विचार बदलू देत नाही. मग तुम्ही त्या व्यक्तीला कितीही चांगला व्यवसाय दुसरा सांगितला, समजा एक व्यवसाय त्या कफाच्या व्यक्तीने सुरू केलाय, तर ती व्यक्ती त्या कफाच्या व्यक्ती त्या व्यवसायामध्येच नवनवीन सगळ्या गोष्टी शोधेल, त्याच्यामध्ये विचार करेल आणि तो व्यवसाय हा 100% सक्सेस करेल. ती माघार घेणार नाही. त्यात ती मास्टरी प्रदान म्हणजे हे करून घेईल, मिळवून घेईल. ती व्यवसाय कधीच बदलणार नाही. हां, त्या व्यवसायाला पूरक असलेले इतर व्यवसाय ते चालू करतील. परंतु मुख्य व्यवसाय ते कधीच बंद करणार नाही. आणि एकदा हातात घेतलेलं काम अर्धवट कधीच सोडणार नाही. ही जी वृत्ती आहे, ही कथाच्या लोकांची असते. म्हणून ते जे आहेत, ते अतिशय वैचारिक असतात. दुसरी बाब, हे कृतज्ञ भरपूर असतात. म्हणजे एखाद्याने त्यांना मदत केली, की त्याच्याप्रती लगेच ते आत्मीयता व्यक्त करतात, ते लक्षात ठेवतात आणि ज्यांनी आपल्याला मदत केली, अशा लोकांना ते मदत करण्यासाठी नेहमी तत्पर असतात. म्हणून यांना मित्रप्रिय असं पण म्हटलेलं आहे. तर म्हणून त्यांचे मित्र सुद्धा जास्त असतात. व्यवहार ह्या लोकांचे अतिशय चांगले असतात. वाताचे लोकं जे असतात, वाताचे लोकं सतत खोटं बोलत असतात. छोट्या-छोट्या गोष्टींसाठी पण खोटं बोलणं.
म्हणजे श्लेम आपण ज्याला म्हणतो, स्तेन आपण ज्याला म्हणतो, त्या स्तेन प्रवृत्तीमुळं सतत खोटं बोलतात आणि मग एखाद्याला पैसे उधार मागताना सुद्धा कारणं वेगळीच सांगतात आणि ते पैसे उधार घेतात आणि परत ते परतफेड करण्याची मानसिकता मात्र त्या लोकांची नसते. कारण मग जसा कर्ज घेणारा माणूस हा ज्यावेळेस बँकेकडे जातो, त्यावेळेस तो अतिशय लीन असतो, अतिशय गयावया करत असतो. पण ज्यावेळेस त्याचे 2-3 हप्ते थकतात, त्यावेळेस मात्र हा पूर्णपणे उलटलेला असतो आणि तो म्हणतो, "कर्ज घेतलं म्हणजे काय उपकार केले का? भरतोय ना हप्ता, नाही येत काय करायचं ते करा." म्हणजे ही जी प्रवृत्ती आहे, ही वाताच्या आणि पित्ताच्या लोकांची प्रामुख्याने आपल्याला जास्त पाहायला मिळते. परंतु कफाचा व्यक्ती हा कधीच कर्जाचे हप्ते शक्यतो थकवणार नाही. कधीच थकवणार नाही. कारण का? की तो कृतज्ञ आहे. वेळेवरती हप्ते भरेल. सगळ्या गोष्टी तो वेळेवरती करेल. आणि त्या लोकांना आसक्ती फारशी नसते आणि शांतता प्रिय असते. आता हे जरी गुणधर्म त्याचे असले, तरी पण हा कफ जर विकृत झाला, तर मग ह्या सगळ्या गोष्टी सुद्धा विकृत होतात आणि मग ती लोकं आळशी बनतात. मग सगळी आळशी बनणाऱ्यामध्ये सगळ्यात जास्त कोण आळशी बनतं? तर कफाच्या लोकच आळशी बनू शकतात. जास्त निद्राणू ते होऊ शकतात. कारण जर तमोगुण त्यांच्या कफामध्ये जास्त वाढला तर. आणि म्हणून कफश प्रकृतीची लोकं जी आहेत, ती नेहमी मंद अग्नी, प्रमेह म्हणजे मधुमेह, स्थूलता असे विकार करणारच असतात. आणि ह्या लोकांना नेहमी मधुर रस, कटू रस, तो तिक्त रस आणि उष्ण गुणांचे पदार्थ हे त्यांना जास्त प्रिय असतात. तशी लक्षणं सुश्रुतांनी प्रामुख्याने सांगितलेली आहेत. आणि मग हे मधुर रस, तिक्त रस हे कुठनं येतात? तर हे आहारामधनं येत असतात. मंदाग्नी कशामुळे होत असतो? त्यांनी जे एक्सेस सतत खाण्याची सवय जी आहे, त्याच्यामुळे शरीरात ठिकठिकाणी कफ साठलेला आहे. तो कफ साठल्यामुळे हे जाड झालेले आहेत. त्याच्यामुळं अग्नी हा सगळ्या प्रकारे मंदाग्नी त्यांचा जात असतो. म्हणून यांनी कफ शुद्ध ठेवला, तर जरी त्यांची प्रकृती कफाची असली, तरी पण त्यांना फायदे मात्र खूप चांगले त्या ठिकाणी होऊ शकतात किंवा होत असतात. आता कफाची उत्पत्ती कशी होते? तर सुश्रुत वर्षी जे आहेत, हे आपल्या सुश्रुत संहितेच्या सूत्रस्थानात 21व्या श्लोकामध्ये असं म्हणतात, "श्लिष्ण अलिंगणे केन फलती इति कपः." म्हणजे हा कसा आहे? तर हा शरीर घटकांची वृद्धी करणारा आहे. तुमच्या मांसपेशींची, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या मसल्स ह्यांची वृद्धी करणारा आहे. त्याच्यामुळे हा कफ जर प्राकृत असेल, हा जर चांगला असेल, तर हा कफ तुमच्या शरीराची वृद्धी करणारा आहे. याला श्लेष्मा आणि बलास असं सुद्धा म्हटलं जातं, की त्याचे पर्यायी शब्द आहेत. विशिष्ट अलिंगणे हा धातू वापरलाय. श्लिष्ट अलिंगणे म्हणजे काय? की हा नेहमी शरीराला लपेटलेला असतो. आलिंगन दिल्यावरती आपण कसं आलिंगन दिलं, तर आपण एकमेकांना मित्राला आलिंगन दिलं, तर आपण कसं चिकटतो ना एकमेकांना. तसा हा श्लिष्ण म्हणजे श्लेष्मा या शब्दावरून श्लेष्मा याने तुमच्या शरीराला, तुमच्या शरीराच्या पेशींना आलिंगनच दिलेलं असतं. तो चिकटलेलाच असतो. त्याला बलास, याचं बल आहे म्हणून त्याला बलास असं पण म्हटलेलं आहे. हा भारी आहे. बल आहे. बल उत्पन्न करणार आहे म्हणून त्याला बलास असं पण म्हटलेलं आहे. मग ह्याचा चांगला उपयोग आपण शरीरासाठी करून घ्यायचा. त्यासाठी काय? आहारशास्त्रामध्ये चांगल्या गोष्टी ज्या आहेत, त्या ह्या कफाला पूरक असतील, अशा आपण ग्रहण करायच्या आपल्या आहारामध्ये. मग याचं पांचभौतिकत्व काय? तर महर्षी वाग्भट असं म्हणतात, "अंब पृथ्व्योऽभ्या श्लेष्मा." म्हणजे अंब म्हणजे जल आणि पृथ्वी म्हणजे त्या ठिकाणी असलेली भूमी. या 2 महाभूतांचं आधिक्य एकत्र आलं, की या ठिकाणी कफदोष आपल्या शरीरामध्ये निर्माण व्हायला लागतो. आणि मग पृथ्वी आणि जल हे दोन्ही जर एकत्र आली, तर काय होतात? तैलीय, चिकणाई ही त्या ठिकाणी गोष्टी आपल्या शरीरामध्ये जास्त उत्पन्न होतात आणि शरीराचं पोषण करण्याचं काम त्या ठिकाणी तो कफ जो आहे तो करत असतो. समजा तुमच्या शरीरामध्ये जखम झाली, तुमच्या शरीरामध्ये कुठल्याही समजा जखम झाली असेल, तर ती भरण त्याचं करण्याचं काम, पोषण करण्याचं काम हा कफ करत असतो. तुमच्या शरीरामध्ये कुठलीही क्रिया घडली, तुम्ही कुठलीही हालचाल केली, तर ती ऊर्जा भरून काढण्याचं काम हा कफ करत असतो. म्हणून हा कफ नेहमी संतुलितच असला पाहिजे. मग कफाची स्थानं कुठली-कुठली आहे? पर्यायी नावं काय-काय आहे? त्याचे गुण कुठले-कुठले आहेत? तर मग हे आयुर्वेदामध्ये असं सांगितलंय, की श्लेष्मा आणि पलास हे असं कफाला म्हटलं जातं. भूमी आणि जलतत्व त्याच्या कफामध्ये असतं. आणि गुरु, शीत, मृदू, स्निग्ध, स्थिर, पिच्छिल, श्लक्ष्ण, कृष्ण ही सगळी जी काही गुण आहेत, ती सगळी कफामध्ये असतात. मग तुम्ही बघा, मग कफ वाढवणारा आहार कुठला आहे? आता समजा आपण पाहिलं, गव्हाची पोळी. गव्हाची पोळी जेव्हा आपण खातो, तर गहू कसे आहेत? हे वृक्ष आहेत. गहू कसे आहेत? हे गुरु आहेत. गहू कसे आहेत? हे शीत आहेत. गहू कसे आहेत? मृदू आहेत.
गहू कसे आहेत? स्निग्ध आहे. गहू कसे आहेत? पिच्छील आहे. त्याचा मैदा बनतो की नाही? चिकट जो आहे चिकटपणा, हा कशामुळे येतो? तो हा गव्हामध्ये आहे. हा ज्वारी बाजरीमध्ये आहे का? तो ज्वारी बाजरीमध्ये बिलकुल नाहीये. श्लक्ष्ण आहे, कृष्ण आहे. म्हणजे रोपणे श्लक्ष्ण असं म्हणलंय. रोपण करणार आहे. तर हे सगळे गुण तुम्हाला गव्हामध्ये पाहायला मिळतात. म्हणून गव्हाची पोळी किंवा गव्हाचे पदार्थ जर आपण व्यवस्थित प्रक्रिया करून खाल्ले, तर हा कफ आपल्या शरीरामध्ये वाढणार आहे. म्हणून तुम्ही बघा, उत्तरेकडे प्रामुख्याने जे हरियाणा, पंजाब ह्या भागामध्ये गहू जास्त होतो. व तिथली लोकं सुद्धा आपल्याला बघा एकदम हट्टी-कट्टी आणि अशी पैलवान असलेली जास्त पाहायला मिळतात. कारण का? की हा सगळा कफाचा गुणधर्म त्या गव्हामध्ये आहे. आणि मग ज्यांना शरीर सौष्ठव करायचं, ज्यांना शरीर वाढवायचंय, त्यांनी भाकरी खाण्यापेक्षा गव्हाचा वापर जर केला, तर निश्चित बलप्राप्ती जास्त होते. कारण गव्हाने ज्वारी, बाजरीपेक्षा जास्त बल मिळतं. कारण प्रत्येक धान्याचं एक विशेष असलेलं कार्य आहे. त्याच्यामध्ये असलेली विशेष गुण आहे. आता तुम्हाला हाडांचा जास्त विकास करायचा असेल, हाडं वाढवायची असतील, तर मग तुम्हाला गहू खाऊन चालणार नाही. तुम्हाला नाचणीची भाकरी खायला लागेल. कारण नाचणीच्या भाकरीमध्ये हाडांना पोषण देणारं कॅल्शियम तत्व जास्त आहे. म्हणून तुम्ही जर नाचणीची भाकरी खाल्ली किंवा तांदळाची भाकरी खाल्ली, तर तुमच्या हाडांचं पोषण चांगलं होईल. तुमच्या असलेल्या सगळ्या कफदोषाचं पोषण चांगलं होईल. परंतु तुम्ही भात किंवा तांदूळ आणि गहू हे जर घेतलं, तर हे तुमचा कफ सुद्धा वाढवणार आहे. म्हणून ज्यांचं वजन वाढलंय, ती लोकं काय करतात प्रामुख्याने? ज्यांचं वजन वाढलंय ते काय करतात? भात बंद करतात आणि गव्हाची चपाती बंद करतात. आता हे का करतात? कारण डॉक्टर त्यांना सांगतात, की तुमचं वजन ह्या 2 गोष्टींमुळे वाढतंय म्हणून गव्हाची चपाती आणि तांदूळ हे वर्ज्य करा. परंतु आपण जर पाहिलं, तर गव्हाची चपाती आता हा विषय आपल्याला भोजन कैसे बनाए किंवा भोजन कसं बनवावं आणि त्याच्यावरच्या प्रक्रिया ह्याच्यामध्ये येणार आहे. गव्हावर तुम्ही जेव्हा वेगवेगळ्या प्रक्रिया करता, तेव्हा त्याचे गुण सगळे बदलत असतात. गहू हा शेंगदाण्यासारखाच आहे. शेंगदाण्यासारखा म्हणजे तुम्हाला गुणात्मक मी सांगतो. म्हणजे कसं, की बघा शेंगदाणा ज्यावेळेस आपण भुईमूग आपण उपटतो, जमिनीतनं काढतो आणि तो ओला असतो, त्यावेळेस त्याचे गुणधर्म वेगळे असतात. ज्यावेळेस तो शेंगदाणा, ती शेंग आपण उन्हामध्ये वाळवतो आणि तो वाळवलेला कच्चा शेंगदाणा, त्याचे गुणधर्म वेगळे असतात. जेव्हा तो शेंगदाणा आपण घरामध्ये आणतो आणि तव्यावरती भाजतो, त्या भाजलेल्या शेंगदाण्याचे गुणधर्म वेगळे असतात. त्याचं आपण कूट बनवतो. आणि तोच शेंगदाणा आपण तेलामध्ये तळला, तर त्याचे म्हणजे पोह्यात टाकताना, तर त्याचे गुणधर्म पूर्णपणे वेगळे असतात आणि त्याचे मिळणारे लाभ सुद्धा वेगळे असतात. तोच शेंगदाणा जेव्हा आपण गुळामध्ये टाकतो आणि त्याची चिक्की बनवतो, तेव्हा त्याचे गुणधर्म वेगळे असतात आणि तोच शेंगदाणा जेव्हा आपण कुकरमध्ये टाकतो आणि तो उकडतो किंवा शेंगा आपण त्या मिठाच्या शेंगा उकडतो, त्यावेळेस त्या शेंगदाण्याचे गुणधर्म बदललेले असतात. अगदी तसंच गव्हाच्या रोटीचे सुद्धा अनेक प्रकार आहेत. म्हणजे गव्हाची पोळी कशाला म्हणायचं? गव्हाची चपाती कशाला म्हणायचं? गव्हाची पुरी कशाला म्हणायचं? गव्हाची रोटी कशाला म्हणायचं? गव्हाचा भटुरा कशाला म्हणायचं? कधी गव्हाचा नान कशाला म्हणायचं? गव्हाचं जे असलेले हे सगळे प्रकार जे आहेत, हे वेगवेगळे प्रकार आहेत. आणि ह्या वेगवेगळ्या प्रकारानुसार म्हणजे किती प्रकार सांगितले? पाणीपुरीची पुरी ही पूर्णपणे वेगळी असते आणि तेलात तळलेली पुरी ही पुरी पूर्णपणे वेगळी असते. मग हे सगळे प्रकार तुम्ही त्या गव्हाच्या पिठावरती कुठला संस्कार केलाय, कुठली प्रक्रिया केली, त्यानुसार ह्या कफदोषाचे, पित्तदोषाचे, वातदोषाचे प्रकार बदलणारे आहेत. आणि म्हणून भोजन कसं बनवावं हे सुद्धा आहारशास्त्रामध्ये अतिशय महत्वाचा विषय आहे. आणि म्हणून कफदोष वाढवायचा असेल, तर तुम्हाला चपाती नाही खायची, तुम्हाला पोळी खायची. मग गव्हाच्या पोळीमध्ये पण 2 प्रकार आहेत. पुरणाची पोळी आणि साधी पोळी. चपाती ही वेगळी आहे. चपाती जी आहे ही वेगळी आहे आणि गव्हाची पोळी ही वेगळी आहे. आणि काय वेगळी आहे? त्याच्यावरती जे आपण संस्कार करतो, जी प्रक्रिया करतो, त्यानुसार त्याचा पूर्णपणे असलेले गुणधर्म सूक्ष्ममधले बदलतात. आणि जर एकच असतं, चपाती आणि पोळी एक असती, तर नावं कशाला वेगळी दिली असती? किंवा चपाती आणि पुरी एकच असती, तर नावं कशाला वेगळी वापरली असती? आपले ऋषीमुनी सायंटिस्ट होते, ते अतिशय हुशार होते. त्यांनी प्रत्येक सूक्ष्म गोष्टीमध्ये जाऊन प्रत्येकाला वेगवेगळी नावं का दिली? कारण त्या गुणात्मक ती नावं त्यांना मिळाली आहेत. म्हणून गव्हाची चपाती आणि गव्हाची पोळी याच्यामध्ये अंतर आहे. ते अनेक लोकांना माहित नाही. ते आपण पुढे पाहूया. परंतु दोघांचाही उद्देश एकच आहे. कफ किती वाढवायचा आहे आणि कसा वाढवायचा? आणि म्हणून गहू हा कफ वाढवणारा आहे.
आणि हा कफ वाढवणारा असल्यामुळं मग कफदोषाचे विविध स्थान आहेत. तर तो वाढताना कुठं वाढेल? कफ ज्यावेळेस तुम्ही कफ वाढणारा आहार घेतला, समजा तुम्ही शेवयाची खीर खाल्ली, तर शेवयाची खीर खाल्ल्यानंतर तुमच्या शरीरामध्ये 100% कफ वाढणार आहे. आणि तो जर गव्हाच्या पोळी बरोबर खाल्ला, तर तो 100% ने 1000% वाढणार आहे. पण तो वाढेल कुठं? तर त्याची काही स्थानं सांगितलेली आहेत. त्या स्थानांमध्ये तो प्रथम वाढणार आहे. आणि मग तो सगळ्या शरीरभर तुमचा वाढणार आहे. मग तो कुठं वाढेल? तर कफदोषाची विशेष स्थानं जी आहेत, ही सगळ्यात पहिली जर आपण पाहिली, रसधातू आणि मेदधातू याच्यामध्ये तो कफ वाढतो. ही सामान्य स्थान आहे. कंठ प्रदेश असेल, घ्राण प्रदेश असेल, शिर प्रदेश असेल, क्लोब म्हणजे टाळू किंवा पर्वसंधी म्हणजे दोन हाडांच्या जॉईंट मधला भाग. तो खराब झाला की तुम्हाला संधिवात होतो. हाडं दुखायला लागतात, जॉईंट पेन व्हायला लागतो. तर तो पर्वसंधी म्हणजे तिथं पण कफ आहे. आमाशय, तर इथं आमाशय जठराला दाखवलंय, पण इथं जठर समजून पकडा. इथं जठर आणि जीभ ह्याच्यावरती हा कफ आपल्याला पाहायला मिळतो. आता हा कफ या ठिकाणीच तो वाढतो आणि या ठिकाणी वाढून सगळ्या शरीराचं पोषण करत असतो. सगळ्या शरीराच्या पेशीचं पोषण तो करत असतो. आता उर प्रदेशामध्ये तो काय काम करतो? तर प्रत्येक ठिकाणी त्याची कामं वेगवेगळी आहेत. उर प्रदेशामध्ये आपण काल पाहिलं, ज्यावेळेस वात आपण अभ्यासत होतो, ज्यावेळेस व्यान वायू हा हृदयामध्ये काम करतोय, प्राणवायू हृदयामध्ये येतोय, उदान वायू उच्छवासाद्वारे हा बाहेर पडतोय, समान वायू जो आहार रस घेऊन येतोय, चार चार प्रकारचे वायू ह्या उर प्रदेशामध्ये काम करतायत. आणि मग उर प्रदेशामध्ये काम करत असताना हृदयाचं संरक्षण करण्याचं काम, त्याला पिच्छिल गुण हा जो आहे, जो चिकट गुण किंवा जलीय तत्व ही प्रदान करण्याचं काम हा इथं कफ करत असतो. म्हणून कफाचं प्रमुख स्थान हे उर प्रदेश सांगितलंय. मग डॉक्टर पण तुम्ही कधी गेलात, तर डॉक्टर पण गेल्यावर तुम्हाला पहिलं झोपवतात आणि टेटोस्कोप घेऊन तुमच्या कफ जो आहे तो कफ चेक करत असतात. छातीवरती टेटोस्कोप का लावला जातो? आता आपल्याला फक्त ते धडधड ऐकायला येते, परंतु ज्यावेळेस ते डॉक्टर तुम्हाला डायग्नोस करत असतात, त्यावेळेस टेटोस्कोप कानाला लावून तुमची ती धडधड म्हणजे कफ किती वाढलाय आणि तुमच्या हार्टबीट्स कशा चालल्यात, कफ संतुलित आहे की नाही, हेच प्रामुख्याने त्या टेटोस्कोप मधनं पाहिलं जातं. जर एखादा सर्दी खोकला झालेला असेल आणि कफ प्रचंड छातीमध्ये भरलेला आहे, तर तिथं लगेच डॉक्टर ट्रीटमेंट बदलतात. कारण हा कफ म्हणजे अवलंब कफ पाहण्यासाठी स्टेटोस्कोप वापरला जातो. आणि मग स्टेटोस्कोप काय आत्ता वापरतात का? अजिबात नाही. स्टेटोस्कोप हा जुन्या प्राचीन काळामध्ये पण वापरला जायचा. परंतु त्याची असलेली रचना पूर्णपणे वेगळी होती. त्याची रचना कशी होती? तर बघा, तो जुना स्टेटोस्कोप कसा वापरला जायचा? नारळाची जी करवंटी आहे, अर्धी करवंटी ती घेतली जायची आणि नारळाच्या करवंटीमध्ये कमळाची जी काही नाल आहे, कमळाचं जे काही देठ आहे, ते देठ पूर्णपणे आतनं पोकळ जे आहे, तो पोकळ घेतला जायचा. तो पोकळ देठ घेतलेला तो टाकून पूर्णपणे नारळाच्या करवंटीने ती जी धडधड आहे, कफाची अवस्था जी आहे ती पाहिली जायची. आणि त्यालाच स्मरून हा टेटोस्कोप बनलेला आहे. आता टेटोस्कोप बनला, चांगला झाला, परंतु क्रेडिट दुसरेच घेऊन गेले. ऑलरेडी पहिला टेटोस्कोप हा सुश्रुतांनी बनवलाय. आपल्या भारतामध्ये 10,500 वर्षापूर्वी बनवलाय. परंतु त्याच्यामध्ये फारशी काही सुधारणा झाली नाही किंवा ती करायची गरज त्यांना वाटली नाही, कारण नाडीवरती सगळं कळायचं. त्याच्यामुळे टेटोस्कोप वापरायची त्यांना गरज भासली नाही. त्याच्यामुळे मग ते आपल्याकडनं केलं. परंतु हा कफ शोधणं उर प्रदेशातला हे प्रकार कफाचं प्रमुख स्थान आहे. कारण इथं श्वास, कास हे सगळ्या गोष्टी ज्या त्याच ठिकाणी होत असतात. त्यानंतर फुफ्फुस जे आहेत ही कफाचं स्थान आहे. फुफ्फुसांमध्ये आपण पाहतो निमोनिया झाला आणि फुफ्फुसांमध्ये जर कफ भरला, तर माणूस अक्षरशः मृत्युमुखी सुद्धा पडतो. म्हणजे इतका हा कफ जो आहे, हा तुम्हाला विकृती करणारा आहे, मृत्यूपर्यंत पण घेऊन जातो. म्हणून तो कफ जो आहे तो बॅलन्स ठेवणं गरजेचं आहे. घ्राण प्रदेश म्हणजे नाकाचा प्रदेश, सर्दी पडसं हे सगळ्यांना माहिती आहे आणि आयुष्यात आपल्याला प्रत्येक वेळेस ते दरवर्षी होत असतं. आणि मग ही घ्राण प्रदेश जो नाकाचा प्रदेश आहे, या नाकाच्या प्रदेशामध्ये सुद्धा हा कफदोष त्याचं स्थान आहे नासागुहांमध्ये. म्हणून स्निग्धता, आर्द्रता या ठिकाणी पूर्णपणे राहत असते. आता इथं कफ का दिलेला आहे? तर तुम्ही बघा, की आपण श्वास हा नाकाने आतमध्ये घेतो आणि नाकाने आतमध्ये घेतल्यानंतर आपण तो फुफ्फुसामध्ये पाठवतो. परंतु जर तुम्ही सगळं नाकाने श्वास आतमध्ये घेताय आणि उच्छ्वास पण बाहेर टाकताय, म्हणजे 2 वायू या ठिकाणी काम करतात. 2-2 वायू काम करत असताना जो कोरडेपणा जर जास्त आला या नाकामध्ये, तर काय होईल? तिथल्या पेशी फाटतील त्या कोरडेपणामुळं, वृक्षपणामुळं. जर जमिनीला जर उष्णता जास्त मिळाली तर भेगा पडतात की नाही?
तसं तुमच्या पेशंटला जर उष्णता जास्त मिळाली, जर कोरडेपणा जास्त आला, तर काय होईल, भेगा पडतील आणि नाकातनं रक्त यायला लागेल. म्हणून उष्णता वाढली तर आपला गोनळा फुटतो, म्हणजे नाकातनं रक्त यायला लागतं, कारण तो वृक्षगुण वाढलेला आहे. तसं वायू जर अधिक वाढला तर त्या ठिकाणी पिच्छलपणा राहणार नाही आणि नाकातनं रक्त यायला लागेल, रक्तस्राव अधिक होईल आणि तो होऊ नये, तिथे स्निग्धता कायम राहावी म्हणून दररोज आपलं शरीर त्या ठिकाणी थोडा तरी कफ ठेवत असतं. जेणेकरून होतं काय, की आपला श्वासोच्छ्वास व्यवस्थित चालतो त्या घ्राण प्रदेशामध्ये. कारण वृक्ष हवा, नासागोहा हे काय आर्द्रयुक्त राहिलं पाहिजे. आणि पण होतं काय, किंवा आपण जास्त थंड पाणी पिलं किंवा समजा आपण जास्तच कफवर्धन होणारे पदार्थ आपण खाल्ले किंवा बर्फ खाल्ला, तर अचानकपणे मग आपल्याला सर्दी होते किंवा संक्रमणाचे आजार आले किंवा सर्दी होते आणि हा कफ जो आहे हा कफ जास्त स्रवायला लागतो. आता सर्दी होणं हे आपल्याला चुकीचं वाटतं, कारण ते घाणेरडं दिसतं, की बाबा तो सगळा नाकामधला जो श्लेष्मा आहे तो सगळा सतत वाहत असतो, आपण वैतागलेलो असतो. पण खरं सांगू का, एक चांगलं लक्षण आहे एका दृष्टिकोनातून. कारण का, की बघा शरीर जे आहे ना हे आपल्याला कायम प्रोटेक्ट करत असतं. ज्यावेळेस शरीराला असं वाटतं, की बाबा एखादा विषाणू किंवा एखादा बॅक्टेरिया तुमच्या नाकातनं शरीरामध्ये चाललाय, तो लगेच काय करतो, की हा कफ श्रवण करायला सुरुवात करतो. आपोआप. आता कफाचं श्रवण करायला सुरुवात करतो म्हणजे काय करतो? जास्तीत जास्त आर्द्रता वाढवतो. आता तुम्ही बघा, की जर समजा तुमच्याकडे एखादा एसी असेल किंवा तुमच्याकडे कूलर असेल किंवा फॅन असेल, त्या फॅनला जर तुम्ही एखादा कपडा लावला तर तो कपडा उडेल. परंतु त्या फॅनच्या पुढं भिजवलेला कपडा ठेवला, तर मग मात्र होईल काय, तो कपडा उडणार नाही आणि जेवढी काही अशुद्धी आलेली आहे त्या फॅनच्या हवेच्या माध्यमातून, ती सगळी त्या कपड्यामध्ये अडकून राहील. आणि मग हाच उद्देश त्या कफाचा शरीराचा असतो, की नाकाच्या वाटे जो आपण श्वास घेतोय, तो पूर्णपणे फिल्टर व्हावा. त्यातले सगळे बॅक्टेरिया, जीवाणू, विषाणू जे आहेत ते सगळे त्या कफामध्ये अडकावेत, त्या सर्दीमध्ये अडकावेत आणि ते शरीरामध्ये न जाता ते पूर्णपणे नाक शिंपडून बाहेर टाकता यावेत, ह्यासाठी ह्या कफाचं श्रवण होत असतं. कारण त्या शरीराला वाटतं, की नाही अजून मी ठीक झालेलो नाही, ही सर्दी जी आहे, म्हणजे हा कफ जो आहे हा श्रवण करीत राहा, करीत राहा. पण आपण काय करतो? आपण आपण लगेच गोळ्या घ्यायला सुरुवात करतो. सट्टेजण आणतो. दुसरी कुठली गोळी असेल ती आणतो. तर अशा वेळेस आपल्याला तसं करायचं नाही. आपल्याला करायचं काय, की पहिल्यांदा डायग्नोज करून घ्यायचं, की बाबा नक्की कशामुळे हा कफ येतोय? की खरंच व्हायरल इन्फेक्शन झालेलं आहे? का थंड पाणी जास्त पिल्यामुळं हा कफाची उत्पत्ती झालेली आहे? का अजून दुसऱ्या कुठल्या गोष्टीमुळे झालेली आहे? जर व्हायरल इन्फेक्शन जर असेल, तर त्या ठिकाणी मग आपल्याला काय सांगितलंय, की धूम्रपान करायला सांगितलंय. धूम्रपान म्हणजे बिडी ओढणं, सिगारेट ओढणं याला धूम्रपान म्हणत नाही. धूम्रपान ही दिनचर्येमधली असलेली एक प्रक्रिया आहे. मग त्या ठिकाणी तुम्ही सुंठ असेल किंवा लवंग असेल किंवा ज्या उष्ण वनस्पतींचे जे काही अवशेष असतील किंवा काळी मिरी असेल, हे तुम्हाला कोळशावरती टाकून किंवा ते गरम करून त्याची धुरी घ्यायची असते. ओवा असेल, तर ह्याचा आपण काय करतो, हा जो धूर आहे, हा धूर नाकामधनं आपण आतमध्ये घेतो आणि हा कसा असतो, अँटिबायोटिक असतो. अँटी तुमचा पूर्णपणे अँटीव्हायरल असतो. जेणेकरून तुम्हाला हे विषाणू आपण ज्याला म्हणतो किंवा जीवघेणं आपण ज्याला असं म्हणत असतो. तर हे सगळे बॅक्टेरिया मारण्यासाठी आपल्याला ते धूम्रपान करायला लागतं. आणि मग हा धूर शरीरामध्ये गेला, की असा हा विकृत झालेला अतिरिक्त कफ तो फाडण्याचं काम करतो आणि तुमचं सर्दी पडसं ते बरं करण्याचं काम करत असतो. परंतु आपण करतो काय, सर्दी पडसं झालं, की लगेच दवाखान्यामध्ये जातो. लगेच एखाद्या अँटिबायोटिकची गोळी आपण घेतो आणि तो कफ शरीर नको म्हणत असताना सुद्धा त्याला आपण करतो काय, की बळेच दाबून त्याला आपण शांत करत असतो. ह्यानी होतं काय, की आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी होते. कारण शरीराला माहिती आहे, की अजून तुमचं शरीरामध्ये बॅक्टेरिया आहे. तो बाहेर पडलेलाच नाहीये. तरी पण तुम्ही त्याला बळच हाणून मारून त्याला करताय काय, की पूर्णपणे तो दाबण्याचा प्रयत्न करताय. म्हणून आणि डायग्नोज करा, की काय आहे. म्हणून डॉक्टरांकडे जायला लागतं आपल्याला. आणि समजा हा कफ खरोखर विकृत असेल, तो जो हिरवट झाला असेल, पिवळा झाला असेल, सर्दी पिकलेली असेल, त्यावेळेस मात्र आपल्याला औषधं घेणं गरजेचं आहे. पण नाक गळतंय, परंतु नाक गळतंय पण पांढरच पाणी येतंय, तर त्यावेळेस तुम्हाला औषधं घ्यायची गरज नाही. आहार बदलण्याची गरज असते आणि त्याची औषधी ही थोडीशी वेगळी असतात. ती भोज्य औषधी असतात. त्या आहारातनं पण तो कफ ठीक होत असतो. कारण कफ नाकातनं जे पाणी येतंय, ते प्रत्येक वेळेस एकाच आजाराचं असतं असं नाही. सर्दीचे पण अनेक प्रकार आहेत. मग रोगनिदानमध्ये आपण ते शिकत असतो, की त्याचं निदान कसं करायचं. कुठल्या प्रकारची सर्दी कशी आहे, त्या सर्दीमध्ये येणारा कफ जो आहे, त्याचा रंग कसा आहे, त्यानुसार त्याचं डायग्नोज पण पूर्णपणे बदलत असतो. आहार पण बदलत असतो.
तर हे घ्राण प्रदेश जे आहे हे या कफाचं मुख्य स्थान सांगितलेलं आहे. त्यानंतर आपण पाहतो कंठ प्रदेश, ज्याला मुखकुहरा किंवा ज्याला आपण गळा म्हणतो, कंठ म्हणतो, हा सुद्धा कफाचाच आहे. कारण सर्दी झाली की खोकला हा होतच असतो. सर्दी खोकला म्हणजे अगोदर सर्दी येते, त्याच्या मागून कधी कधी मग खोकला येतो, किंवा कधी कधी अगोदर खोकला येतो आणि त्याच्या मागून परत सर्दी येते. आता असं का होतं? तर बघा, आपल्या शरीरामध्ये बाहेरची हवा जाण्याचे वरचे दोनच मार्ग आहेत. म्हणजे एक काय, तुमच्या नाकातनं हवा आतमध्ये जाते. जर बॅक्टेरिया नाकातनं आतमध्ये आला तर पहिली सर्दी होते. आणि मग ती हवा जाते कुठं नंतर? तुमच्या घशातून. तिथं मग दोन असे मार्ग असतात. एक अन्ननलिकेचा मार्ग असतो, एक फुफ्फुस नलिकेचा मार्ग असतो. आता अन्ननलिकेच्या मार्गातनं अन्न आतमध्ये जातं. जे मुखातनं आपण आतमध्ये टाकतो. तर ते मुखातनं टाकलेलं अन्न हे तुमच्या फुफ्फुसात जात नाही. कारण तिथे एक काय, वॉल्व बसलेला आहे. आणि तो वॉल्व करतो काय, की अन्न किंवा पाणी आलं तर तो फुफ्फुसात पाठवत नाही. तो अन्ननलिकेतनं जठरामध्ये पाठवायचं काम करतो. परंतु त्या घशातनं हवा सुद्धा येत असते. तोंडातनं आपण ऑक्सिजन घेतो की नाही? मग तोंडातनं ऑक्सिजन घेतल्यानंतर जठर फुगायला पाहिजे. मग जठर का फुगत नाही? कधी बारकाईने विचार केलाय का? ज्यावेळेस आपण एखाद्या पेशंटला ऑक्सिजन लावतो हॉस्पिटलमध्ये, तोंडामध्ये ऑक्सिजनची नळी आपण घालत असतो किंवा तो मास्क आपण लावत असतो. मग मास्क लावल्यानंतर जर तोंडाने आपण ऑक्सिजन आतमध्ये घेतला, तर तो ऑक्सिजन जठरात जायला पाहिजे अन्ननलिकेतनं. तुमचे सगळे आतडे असे फुगले पाहिजेत. मग असं का होत नाही? कारण का, या घशामध्ये, या कंठ प्रदेशमध्ये एक वॉल्व बसवलेला असतो. जेव्हा जेव्हा वायू आतमध्ये येतो, तो वॉल्व करतो काय, त्या वायूला बरोबर फुफ्फुसाकडे पाठवतो. आणि ज्या ज्या वेळेस हा अन्न किंवा जल हे मुखामध्ये येतं, तेव्हा त्या दोघांनाही अन्न नलिकेकडे पाठवायचं काम हा वॉल्व करत असतो. हा वॉल्व शक्यतो कधीच चुकत नाही. जेव्हा आपण भरभर खाण्याची घाई करतो, तेव्हा आपल्याला ठसका लागतो. कारण का? तो वॉल आपल्याला लगेच सांगतो की बस जरा नीट व्यवस्थित जेव. माझ्यावरती लोड यायला लागलाय, प्रेशर यायला लागलाय. जर चुकून हे अन्न किंवा पाणी फुफ्फुसात गेलं तर मरशील. त्याच्यामुळं जरा सावकाश खा. हे असं आपल्याला तो इंडिकेशन म्हणून ठसका लागतो आपल्याला. आपण चुकून जरी आपल्या घशामध्ये एखादा कण गेला आणि तो जर अन्न नलिकेकडनं थोडा जरी त्या साईडला जायला लागला, तर शरीर त्याला लगेच बाहेर फेकून देतो. प्रचंड ठसका लागतो. आणि मग ह्या दोन गोष्टी ज्या आहेत, ह्या दोन गोष्टी बघा, नाकातनं पण हवा कुठे येते? तुमच्या घशामध्येच येते. आणि अन्न पण तोंडातनं जे येते ते कुठे येतंय? घशामध्येच येते. म्हणून हा कंठ प्रदेश अतिशय महत्वाचा आहे. आणि मग ह्या दोन्ही ठिकाणी हवा येत असल्यामुळं तिथं सुद्धा कफाची गरज आहे. तिथला भाग जो आहे तो हा पूर्णपणे मुलायम असला पाहिजे, पिच्छल असला पाहिजे. म्हणून तिथं सुद्धा कफाचं आवरण असतं. आपण जेव्हा बोलतो वारंवार, तर बोलताना सुद्धा हा उदान कायम बाहेर पडतोय. म्हणून घशाला कोरड पडत असते. ती घशाला कोरड पडू नये म्हणून तिथं कफ जो आहे, ह्या कफाचं आवरण हे आपल्याला चांगलं करायला लागतं. ज्यावेळेस आपण 1-1, 2-2 तास बोलतो, मग आपल्याला पाणी प्यावंसं का वाटतं? कारण तर कोरडेपणा आलेला असतो. आणि म्हणून ह्या कंठ प्रदेशाला कफाचं स्थान म्हणजे इथं कफ अतिशय महत्वाचा आहे. मग बॅक्टेरिया जर समजा तोंडातनं तुमच्या घशामध्ये गेला, तर मग मात्र तुम्हाला पहिल्यांदा खोकला होईल, नंतर सर्दी होईल. कधी-कधी आपण पाहतो डॉक्टर विचारतात ना, खोकला झाला की सर्दी आहे का? आपण म्हणतो नाहीये. तर का नाहीये? कारण बॅक्टेरिया मुखातनं गेलेला आहे. तो विषाणू मुखातनं गेलाय आणि त्याने कंठातला कफ दूषित केलेला आहे. पण दुसरं स्थान तसं नासिका पण आहे, नासागृह पण आहे. तिथला विकृत झाला की ते आपण पाहतो. कधी-कधी काय होतं, दोन्हीकडचा विकृत होतो. त्याच्यामुळे सर्दी खोकला एकदमच आपल्याला झालेलं असतं. मग हे बरे कसे करायचे? त्यासाठी मग काही रेमेडीज असतात, ज्या आयुर्वेदामध्ये, चिकित्साशास्त्रामध्ये सांगितलेल्या आहेत. मग कुठला पहिला बरा करायचा? ते आपल्याला ठरवायला लागतं. किंवा दोन्ही कुठले, त्याच्यामध्ये कोणावरती जास्त फोकस करायचा आहे, ते ठरवायला लागतं. त्याची रोगाची व्याप्ती किती आहे, त्याची विकृती किती आहे आणि त्रास कुठला होतोय. कारण कधी-कधी इतकी सर्दी होते, की नाक पूर्णपणे जाम होऊन जातं. श्वास घ्यायला तोंडाने घ्यायला लागतो आणि कधी-कधी खोकला इतका येतो, की त्या खोकल्यामुळं त्या घशातनं रक्त सुद्धा पडायला लागतं. आणि तो माणूस रात्री झोपू सुद्धा शकत नाही. इतका तो खोकला आलेला असतो. म्हणून या दोन्ही गोष्टी ज्या आहेत, त्या कफाचं स्थान त्या ठिकाणी सांगितले, कंठ प्रदेश आणि नासिका प्रदेश. त्यानंतर घ्राण प्रदेश झाला, कंठ प्रदेश झाला, त्यानंतर शिर प्रदेश. म्हणजे कफ जो आहे, आता बघा, नाकातला वेगळा आहे, घशातला वेगळा आहे. परंतु तुमच्या डोक्यामध्ये पण कफ. आता डोक्यामध्ये हा हा हे तर मुख्य स्थान सांगितलं. कफकोशाचं सगळ्यात मुख्य स्थान हे शिरप्रदेश आहे. आता शिरप्रदेश का सांगितला असेल? तर बघा, जसं उरामध्ये, उर प्रदेशामध्ये 4-4 प्रकारचे वायू काम करतात आणि त्याला कंट्रोल करण्यासाठी
तो अवलंबक त्या ठिकाणी काम करत असतो. तसं मनामध्ये सुद्धा सतत विचार येत असतात, जात असतात, येत असतात, जात असतात. तुम्ही बारकाईने पाहिलं का, की आपलं हृदय आणि आपला मेंदू हे दोन्ही घटक जे आहेत, हे पाण्यामध्ये आहेत. तुम्ही जर अॅनाटॉमी जर व्यवस्थित अभ्यासली, शरीरशास्त्र जर व्यवस्थित अभ्यासलं, तर हृदय जे आहे, त्या हृदयाच्या वरती एक हृदयावरण नावाचं जेल असतं, जेल. ते पाणी सदृश असतं किंवा त्याचं जेल सारखं असतं. ते कूलंट म्हणून तुमच्या हार्टला कूलंट म्हणून काम करतं. त्याला हृदयावरण असं म्हणतात. असे एक पातळ स्तर असतो तो कफाचा असतो. ते तुमच्या हृदयाला शांत ठेवत असतो. आणि मेंदू जो आहे ना, हा मेंदू असाच बसवलेला नाहीये. त्या मेंदूच्या आतमध्ये पाणी भरलंय. आणि पाणी जे आहे त्याला मस्तुलिंग आपण असं म्हणतो. म्हणजे जसा लोण्याचा गोळा हा तरंगतो पाण्यामध्ये, अगदी त्या प्रकारे सेरेब्रल फ्लुइड जे आहे, त्या फ्लुइडमध्ये, त्या पाण्यामध्ये हा मेंदू तरंगतो. ते पाणी कशासाठी आहे? ते कूलिंग इफेक्ट देण्यासाठी आहे तुमच्या मस्तिष्काला. कारण ते पाणी म्हणजे काय? तो कफ. त्याला तर्पण करणारा कफ असं म्हटलेलं आहे. कारण हे दोन्ही अवयव हे पाण्यातच आहेत. हे कफाच्या आवरणामध्ये आहेत. कारण का? की तुमचा मेंदू भले तो लहान असेल किंवा मोठा असेल किंवा लहान मुलाचा असेल किंवा वयोवृद्ध व्यक्तीचा असेल, सतत विचार मनामध्ये चालू आहे. त्याचं आदान-प्रदान चालू आहे. शरीराला समजा एखादी टाचणी टोचली, तर पटकन सगळ्या सिग्नल जातात कुठं? मेंदूकडे जातात. मेंदूकडनं परत इतर अवयवात जातात. म्हणजे सारखे हे सिग्नल जाणं, येणं एका सेकंदामध्ये कितीतरी वेळा, लाखो वेळा ते होत असतात आणि सारखी हालचाल जी होते, ही वायूमुळे होत असते. तर व्यानवायू काम करत असतो आणि मग हा वायू सतत काम करतोय, हा मेंदूमध्ये, मस्तिष्कामध्ये. तुम्हाला समजा एखादी गोष्ट आठवायची आहे, बालपणीची आठवायची असेल, जुनी आठवायची असतील, त्यावेळेस पण आपण विचार करतो. विचार करतो म्हणजे काय होतं, उदाहरणाला आपण त्या ठिकाणी बोलावतो. आणि उदान वायू हे व्यक्त करण्यासाठी मदत करतो. आणि मग ही व्यक्त करताना उदान ज्यावेळेस काम करतो, त्यावेळेस मग तो सुद्धा वायू वाढलेला असतो. आणि मग ही तुमचं मशीन जे आहे, ही हार्ड डिस्क जी आहे, ही सतत काम करत असते. म्हणून तिला एसी मध्ये जसं आपण सर्व्हर एसी मध्ये ठेवतो, तसा हा मेंदू सुद्धा कूलंट मध्ये ठेवलेला असतो, जेणेकरून तो शांत राहावा. आपण बऱ्याचदा म्हणतो ना, तुझ्या डोक्यात पाणी झालंय का रे? तर निश्चित तुझ्या डोक्यात नाही, सगळ्यांच्याच डोक्यात पाणी असतं. कारण हे पाणी हे डोकं शांत ठेवायला मदत करतं. आणि हा पाणी म्हणजे काय? थोडक्यात हा कफ. त्याला तर्पक कफ असं प्रामुख्याने म्हटलं जातं. आणि तो तर्कप कफ चांगला असेल, तरच माणसाचं डोकं चांगलं काम करतं. आणि हा तर्कप चांगला नसेल, तर मग मात्र हा मेंदू जो आहे तो व्यवस्थित काम करत नाही. आणि मग आपण पाहतो की ज्यावेळेस डोक्याला आघात होतो, मस्तिष्काला आघात होतो, ट्रॉमा येतो, त्यावेळेस मग काय होतं की ह्या घटकांचं संरक्षण न झाल्यामुळं मेंदू त्या ठिकाणी खराब झाला की माणूस मरायला किंवा माणूस त्या ठिकाणी तात्काळ मृत्युमुखी पडतो. कारण इतका तो महत्वाचा पार्ट आहे. आता बऱ्याचदा काय होतं, ह्या मेंदूच्या पेशी ह्या जरी डॅमेज झाल्या, तरी पण माणसाला मृत्यू हा झटकन येत असतो. कारण हा अतिशय सेन्सिबल भाग आहे. म्हणून ह्याला संरक्षण कवटीच्या आतमध्ये ठेवलाय. अतिशय जाड अशी कवटी ती तुमच्या मस्तिष्कावर दिली आणि त्याच्या आतमध्ये ते शिरस्त्राण देऊन त्याला पूर्णपणे संरक्षित केलंय. त्याच्यामध्ये पण परत जल हे त्याच्यात टाकलेलं आहे. आणि ते जे तरपक कप जो आहे तो टाकलाय. सेरेब्रल फ्लुइड ज्याला आपण म्हणतो, त्याच्यामध्ये हे तरंगतंय. म्हणून ते कूलंट राहणं, तिथला कफ चांगलं राहणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणून मस्तिष्क हा मुख्य आहे. त्यानंतर क्लोम, ज्याला आपण टाळू म्हणतो. आता क्लोम ह्या शब्दाचे दोन अर्थ आहेत. म्हणजे एक अग्नाशय पण त्याला पण क्लोम म्हणतात आणि टाळू आपण क्लोम म्हणतात. असे दोन्ही त्या ठिकाणी शब्द आहेत. थोडक्यात काय, उदक व स्रोतस या ठिकाणी काम करतात. बघा, आपल्याला तहान लागते, घशाला कोरड पडते म्हणजे होते काय, की टाळू कोरडी पडायला लागली की समजून जायचं की आपल्या बाबा शरीरामध्ये जलांश कमी झालेला आहे. आता टाळू कोरडी पडते, पण ही टाळू कशी असते? कायम ही स्निग्ध असते, कायम ओलसर असते, आर्द्रयुक्त असते. कारण ही कफाचं स्थान आहे. जर तुमच्या शरीरातला कफ व्यवस्थित मेंटेन असेल, मॅनेज्ड असेल, तर ही टाळू कधी कोरडी पडत नाही. किंवा आपण म्हणतो घशाला कोरडी पडली, टाळू कोरडी पडली. तर कफ इथला कमी झाल्यामुळे ती पडत असते. म्हणून इथं कफ हा अतिशय महत्वाचा आहे. हे कफाचं स्थान सुद्धा सांगितलेलं आहे. परमसंधी, तुम्ही बोटं मोडता, कटकट असा आवाज होतो. कारण का? की तुमचं त्या ठिकाणी त्या बोटांमध्ये साठलेला वायू हा त्यातनं बाहेर पडत असतो. आणि हा जर कफ चांगला असेल, तर तुमच्या संधी पर्व हे अतिशय चांगले असतात. त्या संधी पर्वामुळे तुमच्या हाडं जी आहेत ही मजबूत बनतात. जे लोक अगदी पैलवान आहेत,
आपण त्यांना सहजपणे म्हणतो हा डबल हाडाचा माणूस आहे. डबल हाडाचा माणूस म्हणजे काय? डबल हाड वगैरे असं काही नसतं, ती फक्त समाजामधली युक्ती आहे. परंतु कफ शरीरातला चांगला असेल, तुमच्या अस्थींचं पोषणही चांगलं होतं आणि तुमच्या अस्थींमध्ये वंगणही चांगलं निर्माण होतं आणि तुमचं शरीर सुदृढ सुडौल असं दिसायला लागतं. आणि म्हणून तुमच्या शरीराच्या हालचाली करण्यासाठी जे लुब्रिकंट तयार करण्याचं काम आहे, ते कफाचं काम आहे. ते पर्वसंधीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. आमाशय जे आहे, तर आमाशय म्हणजे पूर्ण ही ट्रॅक तुमच्या मुखापासून तर गुदद्वारापर्यंत हे सगळ्याच स्तनामध्ये कफ आढळतो. कारण जो जो चिकटपणा आहे आतड्यांमध्ये, सगळ्या अवयवांमध्ये, हा सगळा काय? हा कफच आहे. फक्त तो चांगला असेल तर शरीराला तो साधक आहे आणि जर चांगला नसेल तर तो बाधक आहे. मग तो चांगला ठेवायचा म्हणजे साधक ठेवायचा की बाधक ठेवायचा हे आपल्यावरती आहे. आणि मग आमाशयामध्ये जर आपण पाहिलं तर हा कुठं उत्पन्न होतो? तर आमाशय जर पाहिलं तर नाभी स्थानांतर जंतू आमाशय इथंच होतो असं. म्हणजे दोनच तुमचे स्तनाग्र म्हणजे स्तनाचे भाग, दोन स्तनाग्रापासून तुमच्या नाभीपर्यंत जो परिसर आहे त्याला आमाशय असं म्हणलेलं आहे. आणि जठरापासून वरचा भाग छातीपर्यंत जो आहे स्तनांपर्यंतचा हा ऊर्ध्व आमाशय आहे. जठरापासून खाली, डिओडिनम पासून खाली तुमच्या अगदी ग्रहणीपर्यंत किंवा तुमच्या अगदी ह्या लघ्वांत्रापर्यंत किंवा ज्याला आपण उंडूक उंडूक म्हणजे काय, ज्याला आपण प्रामुख्याने उंडूकला एक इंग्रजी शब्द वगैरे काहीतरी वेगळा आहे. जिथं मलाशय, जिथं मल बनतो ना, त्या मल बनतो हा उंडूक हा पूर्णपणे हा संस्कृत शब्द आहे. अपेंडिक्स अपेंडिक्स हा शब्द उंडूक त्याला असं म्हणतात. म्हणजे अपेंडिक्स ज्याचं ऑपरेशन होतं म्हणजे काय, त्या आतड्याचं जे असतील ती शेंडी कापून टाकली जाते कारण तो मल तिथं तयार होत असतो. तर ह्या अधो आमाशय म्हणजे त्या उंडूक पर्यंत म्हणजे तुमच्या अपेंडिक्स पर्यंत हे सगळं अधो आमाशय असतं. आणि ह्या ठिकाणी विकृती ही जर कफ विकृत असेल तर ही जास्त प्रमाणात होत असते. म्हणून ही सुद्धा स्थानं ही कफाची प्रामुख्याने सांगितलेली आहेत. इथं श्लेष्मा स्थानेषु आमाशय असं म्हटलेलं आहे. आणि मग ह्याच्यामध्ये कुठं रसधातूमध्ये कुठं आहे, तर रसधातू जो प्लाझ्मा आहे, रक्तामध्ये जो रसधातू आहे, जो प्लाझ्मा, तो काय? तो कफच आहे. कारण तो शरीराचा पोषण करणारा आहे. म्हणजे आपण बघा की आता मध्यंतरी प्लाझ्माची ओळख लोकांना ह्या कोविडमध्ये जास्त झाली. प्लाझ्मा लोकांना चढवायला लागायचा. कारण रक्तामध्ये काय? आरबीसी म्हणजे रेड ब्लड सेल्स. पण ह्या रेड ब्लड सेल्स बरोबर अजून आपल्याला काय, आपण जर पाहिलं तर डब्ल्यूबीसी म्हणजे डब्ल्यूबीसी म्हणजे व्हाईट ब्लड सेल्स. म्हणजे ज्या प्लेटलेट्स आपण म्हणतो त्या पण रक्तामध्ये मॉडर्न सायन्सच्या अँगलने. आणि ह्या डब्ल्यूबीसी नंतर प्लाझ्मा हा सुद्धा तुमच्या रक्तामध्ये असतो, जो प्लाझ्मा शरीराचं पोषण करत असतो. आता हे सगळं मॉडर्न सायन्स आता सांगतंय. आरबीसी, डब्ल्यूबीसी किंवा प्लाझ्मा, पण या सगळ्यांचा मिळून आयुर्वेदाने 10,000 वर्षापूर्वी सांगून ठेवलंय. हा रसधातू आहे, हा पोषण करणारा आहे. त्याच्यामुळे सगळ्या तुमच्या पांढऱ्या वगैरे सगळ्या काही पेशी असतील आणि रक्तधातू जो आहे तो लाल आरबीसी वाला, तो तुमच्या शरीरामध्ये ऑक्सिजन वाहून नेण्याचंच काम प्रामुख्याने करणार आहे. तर हा रसधातू हा कुठं काम करतो? रक्तासोबत काम करतो. आणि तो सुद्धा मग कफ जो आहे, कफ ह्या रसधातू सोबत ह्या त्याच्या रसामध्ये हा आढळतो. त्यानंतर मेदधातू. आता इथं बघा, हे फॅट्स जे आहेत ना, ह्या फॅट्स जे कफाचे विकृत लोक आहेत त्यांचं वजन प्रचंड वाढतं आणि पहिलं वजन वाढतं तुमची डेअरी. आता याची लक्षणं कुठं आहेत? आता जर समजा आपल्याला कधी वेळ मिळाला तर आपण रोगस्थान आपण ज्यावेळेस पाहू किंवा रोगव्याधी आपण ज्यावेळेस पाहू, तर रोगव्याधींमध्ये तुम्हाला एक गोष्ट पाहायला मिळेल की प्रामुख्याने कफाची स्थानं जी असतात, हा कफ कुठं कुठं वाढतो किंवा तो कसा कसा वाढायला लागतो. तर हा जो कफ आहे हा प्रामुख्याने तुमच्या पोटावरती म्हणजे ढेरीवरती, जिथं नाभीजवळ इथं मेद हे जे आहे ते वाढायला लागतं. आणि मेद आणि कफ यांचा आश्रयी संबंध आहे. कफ वाढला की तुमचं मेद पण वाढेल. आणि मग ह्या ढेरी पोटाजवळ, त्यानंतर नितंबावरती ही दोन स्थानं इथं प्रथम वाढ. तिसरं तुमच्या गळ्याजवळ, जो गळ्याला आपण म्हणतो ना कसा बोक्यासारखा गळा झालाय, बोक्यासारखा गळा झाला म्हणजे काय की तो कफ तिथं जास्तीत जास्त त्यानंतर तो कुठे वाढतो की तुमच्या छातीवरती स्तनांमध्ये एकदम भरदार स्तन असे होतात किंवा भरदार छाती अशी व्हायला लागते.
ते स्तन लोंबायला लागतात, अगदी पुरुषांचे सुद्धा. म्हणजे ही काही ठिकाण आहेत, ही अशी स्थान आहेत शरीरावरती. त्यानंतर तुमच्या मांड्या असतील, त्या मांड्यांवरती तो त्या ठिकाणी पाहायला मिळतो. त्यानंतर आपला दंड, दंडाच्या पाठीमागचा भाग तिथे शिथिल बनायला लागतो, ते असं लोंबायला लागतं. तर ही सगळी जी आहेत मेद धातूची जी जी स्थानं आहेत, त्या मेद धातूच्या स्थानाबरोबर हा कफ सुद्धा काम करत असतो आणि तो विशिष्ट ठिकाणावरतीच त्या ठिकाणी तुम्हाला करतो काय, हा दाखवतो. म्हणून हा ज्या ज्या ठिकाणी रसधातू आहे त्या त्या ठिकाणी कफ आहे. कारण रसधातूचा मल हा कफ आहे. रसधातूचा मल हा कफ आहे. मग रसधातू जर शुद्ध असेल तर त्याचा मल सुद्धा शुद्ध निर्माण होतो. म्हणजे शरीरामधला कफ हा शुद्ध निर्माण होतो आणि शुद्ध कफ निर्माण झाला तर तो शरीरामध्ये शुभ कार्य करतो. आणि जर तुमचा रसधातू विकृत असेल तर तुमचा कफ सुद्धा विकृत निर्माण होतो आणि विकृत कफ निर्माण झाला तर तुमच्या शरीरामध्ये तो अशुभ कार्य करतो, असं महर्षी वाग्भट, चरक, सुश्रुत सगळेजण म्हणतात. म्हणून जाडी वाढणं, वजन वाढणं हे पूर्णपणे कफावरती डिपेंड आहे. मग जिभेवरती पण आहे. आता जिभेवरती इथं जो काम काम करतो हा कफ इथला वेगळा आहे. हा कफ काय काम करतो? जिभेला कायम आर्द्र ठेवण्याचं काम करतो. जीभ जर कोरडी झाली तर तुम्हाला बोलता येणार नाही, शब्द फुटणार नाही, वैखरी वाणी जी आहे ती व्यवस्थित काम करणार नाही. म्हणून जिभेला कायम आर्द्र ठेवण्याचं काम हा कप करत असतो. आणि आर्द्र ठेवता ठेवता तुम्हाला हा साधक जे बोधक कप जो आहे, इथं बोधणे म्हणजे तो बोध त्या ठिकाणी निर्माण करून देण्याचं काम जो आहे तो या ठिकाणी करत असतो. आणि हे बोधन करून देण्याचं काम ज्यावेळेस हा कफ करतो तर त्यावेळेस आपल्याला सगळ्या चवी ज्या आहेत त्या चवी सगळ्या कळायला लागतात. ह्या चवींचं पूर्णपणे ज्ञान जे आहे हे आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतं, ते अनुभवायला मिळतं. म्हणून जीभ जेवढी साफ असेल, जिभेवरती जर पांढरा थर असेल तो दररोज साफ केला पाहिजे. तो जर साफ नाही झाला तर मग मात्र आपल्याला खाल्लेल्या अन्नाची चव सुद्धा लागत नाही. म्हणून त्या अन्नाची चव लागायची असेल तर बोधणे हा जो कफ आहे हा अतिशय महत्वाचा आहे. आणि मग हे सामान्य स्थानं अशी सांगितलेली आहेत. तर प्रामुख्याने आपण पाहतो की कंठनाडी आहे, हृदय आहे, फेफडे आहेत, आमाशय आहे, जिव्हा आहे, पर्वसंधी, ही सगळी त्या ठिकाणी त्याची स्थानं आहेत कफाची. परंतु या स्थानांवरती जेव्हा कफ काम करतो ना, त्या कफाची नावं बदलतात. आणि मग आपण जसं मागच्या सत्रात पाहिलं, पित्ताचे 5 प्रकार होते, वाताचे 5 प्रकार होते, तसे कफाचे पण 5 प्रकार असतात. कफ हा एकटा नसतो. मग शरीरातला कुठला कफ विकृत झालाय त्यावरनं आपल्याला ठरवायला लागतं की आपण काय कुठला उपचार घ्यायचा. आता तुमच्या छातीजवळ काम करणारा जो कफ आहे उरस्थानामध्ये त्याला अवलंबक कफ म्हणतात. कारण तो अवलंबन करणारा आहे, तो वायूला कंट्रोल करणारा आहे आणि तिथं आर्द्रता त्याला लागते. परंतु जठरामध्ये जो आहे, आमाशयामध्ये जो आहे, तो मात्र तुमचा क्लेदन करणारा आहे. त्याला क्लेदने कफ असं म्हणतात. क्लेदन म्हणजे काय? की आलेल्या अन्नाला जशी कणिक आपण मळतो की नाही, कणिक कणिक मळताना करतो काय, त्या पिठामध्ये आपण पाणी टाकतो. तसं अन्न तुमच्या अन्ननलिकेतनं या जठरामध्ये आलं की त्याला घुसळायचं काम, त्याचं क्लेदन करण्याचं काम, एकमेकांमध्ये मिक्स करून त्यातलं वायू आणि भूमी ही तत्व बाहेर काढण्याचं काम, त्यासाठी ते पूर्णपणे ते अन्न भिजलं पाहिजे, ते पूर्णपणे सॉफ्ट झालं पाहिजे, ते करण्याचं काम हा क्लेदन करत असतो. म्हणून तो क्लेदक कफ आहे. दुसरा असतो तिसरा बोधक कफ. बोधक कफ हा तुमच्या जिभेवरती असतो आणि तुम्हाला तो करतो काय, जिभेचं ज्ञान रस जे आहे, रसइंद्रिय आपण ज्याला जिभेला म्हणतो, जे काही आपले षड्रस आहेत त्या सगळ्या षड्रसांचं ज्ञान द्यायचं काम हा बोधक करत असतो. आता रस किती आहेत? तर रस जे आहेत हे मुख्य 6 रस आहेत, ज्याला आपण षड्रस असं म्हणतो. आता त्याच्यावरती आपलं एक सेपरेट व्याख्यानच आहे. तुम्हाला आता ते 2-3 दिवसांनी होईल. षड्रस आणि त्यांचं विज्ञान, आहारशास्त्र आणि षड्रस हे व्याख्यान आपलं होणार आहे. तर रस किती आहेत? तर मधुर, आम्ल, लवण, कटू, तिक्त, कषाय. म्हणजे मधुर म्हणजे गोड, आम्ल म्हणजे तुमचं आंबट, लवण म्हणजे खारट, कटू म्हणजे तुमचं असलेलं तिखट, तिक्त म्हणजे कडू आणि कषाय म्हणजे तुरट. हे 6 मुख्य रस आहेत. परंतु हे 6 मुख्य रस एकमेकांमध्ये कॉम्बिनेशन करत आपण जर गेलो, म्हणजे मधुर आणि आम्ल एकत्र घेतला, जसे आपण ओली वेळ खातो, तो ओली वेळ खाताना कुठला रस असतो? मधुर आणि आम्ल.
परंतु त्यात मिरची पण टाकली तर मग 3 रस झाले. मधुर, आम्ल आणि कटू. आणि समजा त्याच्यामध्ये तुम्ही जर अजून काय केलं, की आवळा टाकला, त्याच्यामध्ये कषाय रस पण आला. म्हणजे आपण ज्यावेळेस विविध प्रकारची पक्वान्न बनवतो, तुम्ही ढोकळा बनवलाय, तर ढोकळा बनवताना तो चटणीसोबत खाता, तेव्हा अनेक रस त्याच्यामध्ये आलेले आहेत आणि मग अशा रसांचं कॉम्बिनेशन आपण ज्यावेळेस पाहतो, वेगवेगळे रस, असे 64 प्रकारचे रस आहेत. किती? 64 प्रकारचे रस हे त्याच्या कॉम्बिनेशनने उत्पन्न होत असतात. मुख्य 6च आहेत. आपल्याला 6च माहिती आहेत. परंतु फक्त 6 रस आपण कधीच घेत नाही. कारण तुमच्या भाकरीतला रस वेगळा असतो, चपातीमधला रस वेगळा असतो. ती भाकरी किंवा चपाती जेव्हा तुम्ही भाजीसोबत खाता, त्या भाजीचा रस पण वेगळा असतो आणि मग मुखात जाताना ज्या रसाचं आधिक्य होतं, त्याच्यानुसार तुमच्या शरीराचं पोषण होत असतं. आणि त्याच्यानुसार तुमच्या शरीराला सगळ्या गोष्टी मिळत असतात. आणि मग हे जाणून द्यायचं काम कोण करतं? तर हा बोधक कप जो आहे ना, तो काम करतो. आता श्लेषक कप काय? तो पर्वसंधीमध्ये तुम्ही जे हालचाल करताय, तर 2 जॉइंट्स मध्ये जे वंगण आहे, ते पर्वसंधी. आणि जो तुमच्या मेंदूला शांत ठेवतोय, डोकं शांत ठेवतोय आणि विचारांना चालना देतोय, तो शिरोप्रदेशामध्ये असलेला तर्पक कप. असे 5 प्रकारचे कप आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. आता हे काम करताना कसं आहे, की हे कप तुमच्या शरीरामध्ये जर शुद्ध अवस्थेमध्ये असतील, प्राकृत असतील, तर ते प्राकृत काम करतील. आणि विकृत असतील तर विकृत काम करतील. आणि म्हणून चरक संहितेमध्ये महर्षी चरक सूत्रस्थानामध्ये 12व्या अध्यायातल्या 12व्या श्लोकात ते असं म्हणतात, की सोम एव शरीरे श्लेष्मांतर्गत कुपिता कुपितः शुभ शुभानी करोति तद्यदातार्ढ्य शैथिल्य समुपचय कार्श्यमुशिरसा उषता क्लिपता ज्ञानमुक्तता. म्हणजे हे अतिशय 2 वळीमध्ये महर्षी चरकांनी या सगळ्या कफाचं वर्णन केलंय. ह्याच्यावरती जर आपण विचार केला, तर 2 दिवस याच्यावरती आपण पूर्णपणे लिखाण करू शकतो किंवा लिखाण करू. इतकं महान असं वाक्य त्या कथाचं या संस्कृतमध्ये महर्षी चरकांनी केलंय. काय म्हणतात महर्षी चरक? जर हा कप तुम्ही जर शरीरामध्ये शुद्ध ठेवला, प्राकृत ठेवला, तर तो शुभ कामं करेल आणि काय काय कामं करेल ती त्यांनी पुढे सांगितलेली आहेत. आणि जर तो तुम्ही कप विकृत ठेवला, तो कप जर तुम्ही समजा तुमच्या शरीरामध्ये खराब निर्माण केला, तर तो अशुभ काम शरीरामध्ये करेल. आणि काय काय करेल ती महत्वाची. आता पहिलं दार्ढ्य. दार्ढ्य म्हणजे काय? जर कप चांगला असेल शरीरामध्ये, शुद्ध असेल, तर तुमची बॉडी, तुमचं शरीर अतिशय सुडौल दिसेल. जसं सलमान खानचं दिसतं तसं. जे बॉडी बिल्डर दिसतात तसे. तुमच्या शरीराला एक विशिष्ट आकार आलेला असेल, अतिशय सौंदर्य आलेलं असेल आणि ज्या आपण अप्सरा म्हणतो, त्या अप्सरा कशा असतात? अतिशय सुडौल असतात. त्यांची उंची, त्यांचा बांधा, त्यांचं शरीर अतिशय आकर्षक असतं. म्हणजे तुमचा चेहरा हा जरी सुंदर नसला, जरी तुमचा चेहरा जरी पाहिला नाही, तरी पण तुमच्या शरीराच्या बांध्यावरनं सुद्धा ती सुंदरता दिसायला लागते. म्हणजे हे याला म्हणतात दाढ्य. म्हणजे होतं काय, की शरीराला सुडौलपणा देणं, फक्त सुडौलपणा देऊन उपयोग नाही, त्याला मजबूत पण बनवणं, हे काम जे आहे ह्याला दार्ढ्य असं म्हणलेलं आहे. आणि त्याच्यामुळे श्रम करण्याची क्षमता वाढते. माणसामध्ये दम जास्त वाढलेला असतो, क्षमता वाढलेली असते, त्याला दाढ्य म्हणतात. जर मग शरीरातला कफ चांगला असेल, तर दाढ्य गुण वाढणार आहे. पण तोच जर कफ विकृत असेल, तर शैथिल्य तुम्हाला येणार आहे. शैथिल्य म्हणजे काय? मग कुठली त्वचा ओढली की अशी लांब ओढली जाते. मांस, अस्थी, स्नायू हे मजबूत होत नाहीत. थोडंसं चाललं, 100 मीटर चाललं की धाप लागायला लागते. 2-4 मजले जिने चढले की लगेच आपल्याला साईडला बसायला लागतं. म्हणजे काय? शैथिल्य आलेलं आहे शरीराला. शैथिल्य आलं म्हणजे काय? आपला कफ विकृत आहे. त्यानंतर उपचय आणि कृश. जर तुमचा कफ प्राकृत असेल, तर तुमची धातुवृद्धी पण चांगली होते. धातुवृद्धी म्हणजे काय? जे 7 प्रकारचे धातू आहेत. कारण कफ कुठं बनतोय? तर कफ हा रसधातूचा मल आहे. पहिल्यांदाच तो बनतोय. जेवण केल्या-केल्या जो रसधातू तुमचा बनणार आहे 24 तासामध्ये, त्यातनंच कफ बनतोय आणि तो कफ जर चांगला बनला, पुढचे सगळे धातू चांगले बनणार आहेत. आणि सगळे धातू चांगले बनले, की तुम्ही एकदम बॉडी बिल्डर दिसणार आहात. शरीर सौष्ठव तुमचं चांगलं दिसणार आहे. तुम्ही मारुती रायासारखे दिसणार आहात. परंतु तुमचा जर कफ चांगला बनला नाही, तर मग मात्र तुम्हाला कुश किंवा कार्श हे तुम्हाला पाहायला मिळेल. धातूंची वृद्धीच होत नाही. धातूंची वृद्धी म्हणजे रसधातू तुमचा पोषक नाही, तर रक्तधातूला पोषण मिळत नाही. रक्ताला पोषण मिळत नाही, तर मांसामध्ये पोषण कुठून येणार? आणि जर मांसच पोषित झालं नाही, तर शरीर तुमचं हाडकुळच दिसणार. छातीचा पिंजरा हा सगळा तुमचा दिसायला लागणार.
छातीवरती त्या ठिकाणी मांस नाही, नितंबावरती मांस नाही, पोटावरती मांस नाही. हा, कधी कधी तुमचं कसं आहे की विकृत कफामुळं फक्त ढेर वाढेल, ढेर पोटा जो कुपोषित बालक असतो तसा फक्त ढेर वाढेल. परंतु तुमच्या मांडीवरती, तुमच्या पायांमध्ये, तुमच्या छातीमध्ये, तुमच्या गळ्याभोवती कुठंही मांस दिसणार नाही. एकदम हाडकुळं सगळं अंग दिसेल, फक्त ढेरी वगैरे असेल. तर हे जे आहे हे काय कारशा, त्याला कफ विकृती म्हणतात. धातू पोषण होत नाही, फक्त मल पोषण होणार आहे. मल वाढलेला आहे, कचरा वाढलेला आहे. त्यानंतर उत्साह, आलस्य. जर तुमचा कफ प्राकृत असेल, शुद्ध असेल, त्याच्यामध्ये सत्व गुण जास्त असतात, तो सात्विक कफ आहे. आणि सात्विक कफ तुम्हाला कधीही आळस निर्माण करणार नाही. एखादं कुठलंही काम असेल तुम्ही पटकन उठून ते कराल आणि उत्साहाने कराल. पण तेच जर तुम्ही दारू पिलात तर काय होतं, तमोगुण वाढतो. आणि जर तुम्ही शिळे पदार्थ खाल्ले, दररोज शिळे पदार्थ खाण्याची सवय आहे, मद्यपान करण्याची सवय आहे, कुठली व्यसनं करण्याची सवय आहे, ह्या गोष्टींमुळे होतं काय की तुमचा शरीरातला कफ विकृत होतो. आणि तो जर कफ विकृत झाला तर आळस प्रचंड शरीरामध्ये भरलेला असतो, सगळ्या गोष्टी जाग्यावरती लागतात. तर हा तुमच्या प्राकृत आणि विकृत कफाचा असलेला हा प्रकार आहे, हा परिणाम आहे. त्यानंतर सगळ्यात महत्वाचं म्हणजे काय, वृषता आणि क्लिबता. कफ जर तुमचा प्राकृत असेल तर सगळे धातू शुद्ध होतात. आणि शेवटचा धातू जो आहे तो शुक्र, हा सुद्धा अतिशय त्याचं उत्तम प्रकारे पोषण होतं. आणि मग ज्यांचा कफ स्ट्रॉंग आहे अशी लोक वयाच्या 65 ते 70 वर्षांपर्यंत सुद्धा म्हणजे संतती उत्पन्न करण्याची क्षमता त्यांच्यामध्ये असते. लैंगिक क्षमता. आता बऱ्याचदा काय होतं की बघा, लैंगिक गोष्टींचा आपण विचार केला की आपल्याला लज्जा उत्पन्न होते, आपण लाजतो. कारण सामाजिकतेचं भान आपण ठेवत असतो. आणि आपल्या संस्कृतीमध्ये हे सामाजिक भान ठेवण्याच्या काही मर्यादा आहेत, त्याच्यामुळे आपण जास्त गोष्टी लैंगिक भागावरती बोलू शकत नाही. परंतु आपण जर पाहिलं तर बघा, तुम्ही अजिंठा वेरूळला गेला असेल तर अजिंठा वेरूळला अनेक अशा गोष्टी आहेत त्याच्या त्या पूर्ण लैंगिकतेवरती आहेत. लैंगिकता आणि कामशास्त्र हे पूर्णपणे वेगळं आहे. काम ह्याच्यावरती शास्त्र आपल्या पूर्वजांनी बनवलेलं आहे, ते एक विज्ञान आहे. आणि मग हे विज्ञान कसं आहे तर ह्याच्यावरती नंदी ऋषी आणि वात्स्ययन ऋषी ह्या दोघांनी कामशास्त्र नावाचा एक ग्रंथ लिहिला. आणि कामशास्त्र नावाचा ग्रंथ लिहिल्यानंतर ह्या कामशास्त्राच्या माध्यमातून सुद्धा जीवन कशा प्रकारे सफल करता येतं ह्याचं सुद्धा त्यांनी शास्त्र सांगितलं. बघा, ज्यावेळेस आपण संतती उत्पन्न करत असतो त्यावेळेस तुमच्या मनामधले भाव हे अतिशय शुद्ध असायला लागतात, सात्विक असायला लागतात. त्यावेळेस निर्माण होणारी संतती सुद्धा ही सात्विक उत्पन्न होते. परंतु ज्यावेळेस तुम्ही संतती उत्पन्न करताना तुमच्या मनामध्ये रजगुण असेल किंवा तमोगुण असेल आणि फक्त वासनेमुळे तुम्ही जर शरीर सुख घेत असाल, त्यावेळेस उत्पन्न होणारी संतती ही सुद्धा वासनांधच निर्माण होते. म्हणून आपल्याकडं हे गर्भधान संस्कार जो आहे हा संस्कार सांगितलाय, ही क्रिया नाही सांगितली. कारण ज्यावेळेस तुम्ही लग्न होतं, लग्न झाल्यानंतर पहिली प्रक्रिया ही गर्भधान संस्कारामधनं होत असते. गर्भधान संस्कार ज्यावेळेस करत असताना ती पूर्णपणे सात्विकतेने देवाची पूजा करून आणि सगळ्या सात्विक एनर्जी वाढून आपल्याकडं मधुचंद्र हा साजरा केला जातो. हा आध्यात्मिकतेने साजरा केला जातो. म्हणजे आपण सत्यनारायणची पूजा घालतो, आप्तेष्टांना त्या ठिकाणी जेवायला बोलवतो, त्या सगळ्यांच्या शुभेच्छा आपण मिळवत असतो. आणि तो पलंग किंवा ती जी काही ती खोली आहे ती पूर्णपणे सजवून त्याला लक्ष्मीनारायणाचं त्या ठिकाणी आपण उपमा दिलेली असते. आणि सात्विक भावनेनेच ही पती पत्नी जर एकत्र आले तर होणारी संतती सुद्धा ही उत्पन्न होणारी ही सात्विकच होते. परंतु जर तुम्ही व्याभिचार करताय किंवा तुमच्या मनामध्ये काम वासना प्रचंड वाढलेली आहेत आणि वासनाधन्ततेने जर ज्यावेळेस आपण लैंगिक संबंध करतो त्यावेळेस निर्माण होणारी संतती ही सुद्धा विकृत निर्माण होते. आणि हे सांगणारं शास्त्र जे आहे ते कामशास्त्र. आणि या कामशास्त्रामध्ये मग ज्यावेळेस आपण पाहतो तो गर्भधारणा ज्यावेळेस करायची असते त्यावेळेस हा शुक्र हा अतिशय सात्विक आणि स्ट्रॉंग असायला लागतो. जर तुमच्या शरीरामधला कफ हा जर चांगला असेल तर ऋषता हा गुणधर्म येतो, ज्याला ऋष्य असं म्हणलं जातं. मग दूध कसं आहे, ऋष्य आहे, शुक्रापर्यंत जाणार आहे. आणि तो मजबूत बनतो, जेणेकरून स्टॅमिना हा चांगला ह्या लोकांचा वाढलेला असतो. परंतु जर समजा तुमच्या शरीरातला कफ विकृत असेल तर त्या कफ विकृतीचे सगळे परिणाम तुमच्या 7 धातूंवरती पडतात. आणि निर्माण होणारा शुक्र हा सुद्धा प्रॉपर निर्माण होत नाही. मग जे स्पर्म्स असतात
ज्याला कोणाला टेल नाही, कोणाला हेड नाही, मग अशा तुकड्यामध्ये ते झालेले असतात. आणि अर्धवट असलेले तुकडे मग ह्याच्यामध्ये ते करतात काय, नपुंसकता निर्माण करतात. आणि नपुंसकता निर्माण केली की काम वासना पूर्णपणे त्या ठिकाणी उत्पन्न होत नाही. आणि त्याच्यामुळं अनेक पती पत्नींमध्ये वाद सुद्धा निर्माण होतात. क्लिबता त्याला असं म्हणलेलं आहे. कारण गर्भ उत्पन्न होऊ शकत नाही. खूप वेळा ट्राय करतात, पण तो स्पर्मच व्यवस्थित बनत नाही, किंवा गर्भाशयच एखाद्या महिलेचं चांगलं नाहीये, त्यासाठी बीजांडच व्यवस्थित होत नाही निर्माण. तर मग हे कशामुळे होतं, हे कफामुळे. कफ हा प्राकृत असला पाहिजे. वंध्यत्व त्याचे जे आजार आहेत, शक्यतो आपण पाहतो की 40शी लागल्यानंतर सेक्शुअल जे कामजीवन जे आहे त्याच्यावरती अनेक व्याख्यानं पण आहेत. 40शी नंतरचे कामजीवन असं तुम्ही वाचलं असेल कुठेतरी, किंवा आपल्याला ते पाहायला मिळतात. तर खरोखर ते सायन्स, ते एक विज्ञान आहे. 2 मिनिटं आपण त्यातली अश्लीलता बाजूला ठेवूया. हे विज्ञान कशासाठी आहे? तुमच्या शरीराच्या पोषणासाठी, तुमच्या मानसिकतेच्या पोषणासाठी आहे. आणि मग ते जे कामजीवन आहे सुखद जर असेल, प्रॉपर जर असेल, तर अनेक प्रकारच्या गोष्टी, अनेक प्रकारची आपल्याला जे काही प्रकृती आहे ती आपल्याला लाभत असते. परंतु जर समजा आपला आहार विहार व्यवस्थित नसेल, आणि जर आपला आहार चुकीचा असेल, निर्माण होणारा कफ जर चुकीचा निर्माण झाला, तर वंध्यत्व हे लवकर यायला लागतं. आणि वंध्यत्व जर लवकर आलं, तर मग पुढचे सगळे अनर्थ जे आहेत ते आपल्या आयुष्यामध्ये होत असतात. म्हणून हा सुद्धा कफ ह्याच्यावरती अतिशय प्रभावीपणे काम करतो. म्हणून हा कफ प्राकृत ठेवणं खूप गरजेचं असतं. त्यानंतर ज्ञान आणि अज्ञान याच्यावरती पण कफच काम करत असतो. आता जसा कफ एकदम स्वच्छ आहे, साफसुथरा आहे, मजबूत आहे, अशी लोक ज्ञानी असतात. त्यांचे इंद्रियांवरती कंट्रोल असतो, आणि ते सात्विक विचार करायला लागतात, आणि ज्ञानवर्धक असं ते बोलत असतात. म्हणजे अनेक लेखक, अनेक विचारवंत, अनेक फिलॉसॉफर, हे सगळे ह्या ज्ञानाचे, ह्या कफाचे, त्यांचा कफ चांगला आहे म्हणून ते ज्ञान त्यांच्याकडेच असतं. ज्ञान कोणालाही मिळत नाही, वक्तृत्व कोणालाही मिळत नाही. ते धारण करण्याची क्षमता आपल्या शरीरामध्ये असली पाहिजे. मग ती धारण करण्याची क्षमता कशी वाढते? जर तुम्ही कफ प्रॉपर ठेवला. मग कफ जर चांगला ठेवायचा असेल, तर सात्विक अन्न आपल्याला जास्त त्या ठिकाणी ग्रहण करायला लागतं. सात्विक अन्न जर आपण वेळेवरती ग्रहण केलं, तर तुमचा कफ शुद्ध राहतो. आणि कफ शुद्ध झालं की तुमच्या मुखातनं येणारी प्रत्येक गोष्ट ही जी आहे सात्विकच निघते, ज्ञानवर्धकच निघते. परंतु जर हा कफ विकृत असेल, तर त्याच्यामध्ये तमोगुण वाढला, तर मग अज्ञान त्या ठिकाणी पाहायला मिळतं. म्हणजे बघा, आपण याचं उदाहरण तुम्हाला सांगताना मी तुम्हाला असं सांगेन, तुम्ही बारकाईने ऑब्झर्व करा. झोपडपट्टीमध्ये राहणारी मुलं, आता सगळीच नाही बघा, काही काही चांगली सुद्धा असतील, म्हणजे मला सगळ्यांना सरसकट एकाच लाईनमध्ये ठेवायचं नाही. झोपडपट्टीमध्ये कमी शिकलेली राहणारी मुलं ही तुम्हाला कशी दिसतात? काहीतरी कुठलं तरी वेगळे असे कपडे घातलेले असतात, केस अस्ताव्यस्त वाढलेले असतात, त्याला 4 प्रकारचे कलर लावलेले असतात, गळ्यामध्ये एखादा कुठला तरी डुप्लिकेट सोन्याचा भोग घातलेला असतो, मुखामध्ये काहीतरी ते ठासून भरलेला मावा, गुटखा वगैरे काहीतरी असतो, दारू पिलेली असते, सिगरेट असतात. आणि हे करतात काय, की ज्ञान काहीच नाही. शाळेत जायचं, कॉलेजला जायचं सुद्धा ज्ञान अजिबात व्यवस्थित नाही. फक्त गुंडगिरी, मवालीपणा करणं, ह्याच सगळ्या गोष्टी त्यांच्यामध्ये पाहायला दिसतात. म्हणजे काय, की फक्त दिखाऊपणा. आता हा दिखाऊपणा का येतो? कारण कफ शरीरामधला विकृत आहे. कारण का, की अशा लोकांचं खाणं तुम्ही पहा, कायम हातगाडीवरचा वडापाव खा, चायनीजच्या गाडीवरती जाऊन ते चायनीज खा, संध्याकाळी दारूचं सेवन कर, आणि घरी गेलं तरी पण स्वयंपाक कधीतरी सकाळी करून ठेवलेला असतो, तोच स्वयंपाक संध्याकाळी रात्री खायचा, किंवा रात्रीचा स्वयंपाक कधीतरी सकाळी उठून तेच खायचं आणि घराच्या बाहेर पडायचं. म्हणजे कायम तमोगुणयुक्त आहार हा त्यांच्या शरीरामध्ये, त्यांच्या शरीरात जात असल्यामुळं त्यांची प्रवृत्ती पण तशी ती तमोगुणी रजोगुणी बनते. आणि त्यामुळं अर्ध्या आळकुंडाने पिवळं होणं आपण जे म्हणतो, म्हणजे कुठली नवीन फॅशन आली की या झोपडपट्टीमध्ये पहिल्यांदा येत असते. म्हणजे नको असलेल्या गोष्टी, अति दिखाऊ गोष्टी किंवा अतिशयोक्ती सगळे इथं होत असते. मोर्चाला तुम्ही कधी असे विद्यापीठातली माणसं पाहिलीत का? एखाद्या शास्त्रज्ञांनी मोर्चा काढलाय किंवा एखाद्या साधू संतांनी मोर्चा काढला, ते कधीच काढणार नाहीत, कारण ते ज्ञानवंत आहेत. त्यांचा कप सात्विकच आहे. मोर्चा काढताना ही सगळी अशी अर्धवटच लोक न्यायला लागतात. आता हा फरक का पडतो? कारण तुमच्या शरीरामध्ये असलेला कफ, हा कफ जर तुमचा सात्विक असेल, तर ज्ञान ऑटोमॅटिक यायला लागतं. कारण औषधींचा देवता चंद्र आहे, चंद्राचा प्रभाव त्या कफावरती असतो. सोमतत्व आपल्याला धारण होत राहतात, आणि आपली बुद्धी खूप चांगली चालत राहते. परंतु तोच जर कफ विकृत झाला, तर अज्ञान त्या ठिकाणी यायला लागतं.
आणि मग कफाचे प्रकार आपण पाहिले तर ते कसे? तर थोडक्यात अवलंबक कफ. तर अवलंबक कफामध्ये आपल्याला काय सांगितलं, की हा अवलंबक कफ पूर्णपणे उर प्रदेशामध्ये काम करणार आहे. मग ज्या कफाच्या व्याधी या उर प्रदेशामध्ये होतील, त्या सगळ्या अवलंबक कफाच्या. इथला कफ कमी झाला, की इथले आजार चालू होतात. आणि इथला कफ वाढला, तरी पण इथले आजार चालू होतात. आता इथला कफ जर वाढला, तर काय होईल? धाप लागणे, श्वासोच्छ्वास घ्यायला जड होणे, इथं कफ वाढल्यानंतर होतं. आणि इथला कफ एकदमच कमी झाला, तर काय होईल? झप-झप हृदयाची धडधड जास्त वाढली. कारण का की वायू जास्त वाढलाय, कफ कमी झाला. हा अवलंबक कफाचा स्थान आहे. तसंच क्लेदक कफ हा कुठं काम करणार आहे? हा आमाशयामध्ये काम करणार आहे. जसं आमाशयाचे आपण प्रकार पाहिले, 4 भाग त्याच्यामध्ये असतात. तर वरचा कार्डियाक भाग जो असतो, त्या कार्डियाक भागामध्ये प्रामुख्याने HCl आहे, तुमचं आम्ल आहे आणि ते आम्ल पाचन करण्यासाठी गरजेचं आहे. परंतु हे आम्ल त्याचा पीएच 1.5 ते 3 असताना सुद्धा तुमचं पोट जळत का नाही? कारण का एक कफाचं आवरण आहे आणि क्लेदक कफ त्या ठिकाणी काम करतो. हा आलेल्या अन्नाला पूर्णपणे कणिक मळल्यासारखं बारीक तिंबून त्या अन्नातनं सगळे घटक बाहेर काढतोय, महाभूतांचं विघटन करतोय आणि शरीराचं पोषण करण्यासाठी हा कफ जो आहे हा निर्माण करतो. म्हणून याच्यामध्ये सुश्रुतचे असं म्हणतात, माधुर्यात पिच्छलच्च व्याप्त तथैवच आमाशय संभवती श्लेष्मा मधुर शीतल. म्हणजे पूर्णपणे हा तुमच्या त्या आमाशयाला शीतल ठेवण्याचं काम करतो. पिच्छल ठेवण्याचं काम करतोय. स्निग्धता आणण्याचं तो काम करतोय. असा हा कप बोधक कप करणार काय? हा तुमच्या जिभेवरती काम करणार. तुमच्या जिभेवरती मधुर, आम्ल, लवण, कटु, तिक्त कशा या रसांचं ज्ञान द्यायचं तो काम करणार आहे आणि मुखामध्ये तो पूर्णपणे तुम्हाला बोधने हा असा जो आहे तो तुम्हाला पाहायला मिळेल. श्लेषक कप कुठं आहे? संधी श्लेष्ठात श्लेषका संधिषु स्थिता. म्हणजे अष्टांगहृदय संग्रहामध्ये महर्षी वाग्भट असं म्हणतात. हा कुठं तुम्हाला सापडतोय कप? तर हा 2 हाडांच्या मध्ये तुम्हाला चित्रात दाखवलंय पहा. 2 हाडांच्या मध्ये जे घर्षण होतं, ते घर्षण सुलभ व्हावं आणि ते व्यवस्थित सुरळीत व्हावं म्हणून ते तुम्हाला इथं श्लेषक कप चांगला ठेवणं गरजेचं आहे. आजकाल मॉडर्न सायन्स मध्ये काय होतं, की बघा वातयुक्त आहार आपण जास्त केला आणि एकदा वयाची 50शी आपण क्रॉस केली, की हा कप थोडा कमी-कमी व्हायला लागतो. आणि त्यात वातयुक्त आहार जर आपण जास्त घेतला, तर ऑटोमॅटिकली जिथं संधी आहेत, म्हणजे गुडघे, मणका, कंबर इथलं दुखायला लागतं किंवा इथला कफ कमी व्हायला लागतो, विकृत व्हायला लागतो. आता लुब्रिकंट कमी झालंय. तर लुब्रिकेंट कमी झाल्यानंतर डॉक्टर काय सांगतात? आपण पेन किलर घेतो. पेन किलर घेतल्यानंतर काही दिवस तुम्हाला तो पेन होत नाही. परंतु सांगतानाच तुम्हाला सांगितलेलं असतं, की बघा तुमची गुडघ्यांची झीज झालेली वाट्यांची किंवा तुमच्या कमरेच्या ठिकाणी झीज झालेली आहे. हालचाल जास्त करू नका. जिने चढू नका किंवा उंचावरती जास्त गुडघ्यावर ताण येईल असं काही करू नका. आणि तुम्हाला तिथं बधीर होण्याचं, ते गुडघे बधीर होण्याची, पेन क्लिअर होण्याची औषधं दिलेली असतात. आता काय होतं, की आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काही दिवस नियम पाळतो. दररोज आपण काही नियम पाळू शकत नाही. आणि अनावधानाने आपण जिने चढायला लागतो. कारण का, की आता त्रास होत नाही ना, त्याच्यामुळे जिने चढायला लागतो. परंतु होतं काय, त्या पेन किलरमुळं तिथला फक्त पेन तुम्हाला जाणवत नसतो. ती वेदना जाणवत नसते. परंतु आतलं घर्षण चालूच असतं. आणि मग ती हाडं जास्त झिजली, किंवा आपण परत करतो काय, गोळ्या संपल्यावरती ते परत दुखायला लागतं. आपण परत डॉक्टरांकडे जातो, दवाखान्यात जातो. आणि मग ते सांगतात, "तुम्ही पालन केलं नाही, जे मी तुम्हाला सांगितलेलं. तुमची हाडं आता ठिसूळ झाली, शिजलीत. आता ऑपरेशन करण्याशिवाय पर्याय नाही." मग ते जेल भरतात. मग जेल भरल्यानंतर ते जेल कसं आहे, काही दिवस चांगलं काम करतं. परंतु तुम्ही आहार-विहार व्यवस्थित घेतला नाही, ते जेल पण खराब होतं. कारण तो जेल म्हणजे तो कफ नाहीये. ते कृत्रिमपणे भरलेलं जेल आहे. तो कफ म्हणजे तुमचा प्राकृत असलेला त्या ठिकाणी लुब्रिकंट आहे. तो तिथं प्राकृत नाही. आणि मग जेल खराब झालं, की परत ते काढायला लागतं. युरिक ॲसिडचा प्रॉब्लेम यायला लागतो. आणि मग तिथं आपल्याला धातूच्या वाट्या बसवतात किंवा इतर काही ऑपरेट करतात. आणि हे सगळं केल्यानंतर ज्यावेळेस आभाळ यायला लागतं, तर धातू थंड पडतात. धातू थंड पडले, की परत ठणकायला लागतो. मग मरेपर्यंत आपल्याला औषधं घ्यायला, मरेपर्यंत गोळ्या घ्यायला लागतात. तर हे कशामुळं होतं? तर केवळ तुमचा कफ जो आहे, हा कफ तुम्ही जर प्राकृत ठेवला नाही, तर हा उत्पन्न होणारा आजार आहे. म्हणून या गुडघ्यांसाठी आपल्याला नेहमी आहार हा योग्यच घ्यायला लागतो आणि विशेषतः एकदा 50-55 वर्ष क्रॉस केले, की जास्त लक्ष आपल्याला श्लेषक कफावरती द्यायला लागतं. कारण तो कसं आहे, की वात प्रकोपाचा कालावधी आहे.
कारण 55-60 नंतर शरीरामध्ये वात जास्त वाढायला लागला की त्रास सुरू होतात. संधिवात, कंबरदुखी, गुडघेदुखी, अंगदुखी हे चालू 100% होत असतं. म्हणून तिथं श्लेषक कफावरती थोडासा फोकस आपल्याला करायला लागतो. तर्पक कफ जो आहे, तर्पक कफ कसा आहे की हा शिरस्ता आहे. शिरस्थ स्तोष्ठ तर्पणाचा तर्पका. म्हणजे तुमच्या बुद्धीचं काम त्या ठिकाणी त्याला शांत करण्याचं, ज्ञानग्रहण करण्याचं काम हा तर्पक कफ करणार आहे. हा मेंदूमध्ये सापडणार आहे. दुसरा कुठेही हा काम करत नाही. तुमच्या मनाचे विचार निर्माण करणं, मनाला चालना देणं आणि त्या मनामध्ये असलेलं काही मेमरी सेंटर आहे, ज्याला स्मृती आपण म्हणतो, त्या व्यवस्थित ठेवणं, हे सगळं तर्पक कफाचं काम. आणि मग पित्ताच्या लोकांचं होतं काय, डोकं गरम झालं की मग तो तर्पक कफ पण चांगलं काम करत नाही आणि मग डोकं आऊट झाले की कुठलेही विचार मनामध्ये येतात आणि माणूस रागाच्या भरात काहीही करतो. म्हणून आपण नेहमी असं बोलताना म्हणतो, शांत डोक्याने काम करत जा. शांत डोक्याने काम करत जा म्हणजे काय, की हा कफ शांत करायचा. मग हा कफ कसा शांत होतो? मग ध्यानस्थ बसल्यानंतर प्राणायाम केला. तर प्राणायामातनं आपण प्राणवायू आतमध्ये घेतला, तर वायूमध्ये काय शीतगुण आहे. आणि तो शीतगुण जेव्हा या डोक्याला लागतो, त्यावेळेस आपण शांत त्या ठिकाणी आपण भावना आपल्या मनामध्ये यायला लागते. म्हणजे शांत मनामध्ये भावना आली म्हणजे आपण केलं काय, तर तर्पक कफाला त्या वायूचा शीतलगुण प्रदान केला, म्हणून हा शांत झाला. आणि म्हणून आपण त्या ठिकाणी शांततेत विचार चांगला करू शकतो. जर तुमचं पित्त खवळलं असेल आणि पाणी गरम झालं किंवा हा कप गरम झाला, तर मग विचार होणार नाही. बघा, तुम्ही जर मोबाईलमध्ये एकदम 10-12 ऍप्लिकेशन उघडले, मोबाईलची जर रॅम कमी असेल, तर मोबाईल हँग होतो, काहीच काम करत नाही. अगदी तसंच हा तर्पक कप जर हँग झाला आणि हा जर कमी असेल, तर तुमचं काहीच काम करणार नाही. आणि मग हा विकृत झाला तर काय दिसेल? विकृत झाला तर तुम्हाला अनेक लक्षणं म्हणजे काय, अग्निसदन, पाचन शक्ती कमी होते, भूक तुम्हाला वेळेवर लागत नाही आणि अपचन त्या ठिकाणी व्हायला लागतं, कर्पट ढेकर यायला लागतात, प्रसेक, उलटी होण्याची भावना तुमच्या मनामध्ये जास्त येते. थोडं काही खाल्लं की उलटी झाल्यासारखं वाटतं, उलटी करावंसं वाटतं. आपलं असं एकदम त्याला प्रसेक असं प्रामुख्याने आयुर्वेदामध्ये म्हटलं जातं, की तुम्हाला मळमळणं, मळमळणं म्हणजे प्रसेक. काही जरी खाल्लं तर मळमळणं म्हणजे हा कफ विकृत आहे. कुठला आहे? जठरामधला आहे. म्हणून त्याला प्रसेक असं म्हटलेलं आहे. आळस येणं, थोडं जरी काम केलं, जेवण केल्यावर झोप येणं म्हणजे काय, तुम्हाला कफ तुमचा विकृत आहे. जेवण केल्यावरती कधी झोप आली नाही पाहिजे. हा, तुम्ही दुपारच्या वेळेस थोडीशी वामाकुक्षी घेऊ शकता, त्याला आयुर्वेद नाही असं म्हणत नाही. परंतु तुम्ही जेवण केल्यानंतर जर लगेच आळस येत असेल, झोप येत असेल, तर आपला कफ विकृत आहे, तमोगुण जास्त वाढलेला आहे. कारण झोप ही तमोगुणामुळे येत असते. गौरव, गौरव म्हणजे काय, गुरुता जास्त वाढणं, जास्त झोप येणं, तमोगुणाची वृद्धी होणं. मग ते सुमो पैलवान कसे असतात बघा, हे सगळे सुमो पैलवान जे आहेत, हे सगळे कफ प्रकृतीचे. कारण तुम्ही त्यांच्यावरचं बघा, बॉडी बिल्डरची बॉडी कशी एकदम आखीव रेखीव सुरेख असते, तशी सुमो पैलवानची नाही. पोट इतकं भरपूर वाढलेलं असतं, नितंब इतकं भरपूर वाढलेलं असतं, त्याचे स्तन जर पाहिले तर अक्षरशः खाली लोंबत असतात. म्हणजे ही जी परिस्थिती आहे, ह्याला गौरव असं म्हणतात आयुर्वेदामध्ये. आणि ही केवळ कफामुळे होत असते. हा कफ विकृत झाला की पैलवान असे दिसायला लागतात. श्वैत्य, श्वैत्य म्हणजे काय, त्वचेवरती पांढरे पांढरे डाग यायला लागतात. पांढरे डाग, कोड फुटणं वेगळं, पांढरे डाग त्वचेवरती येणं वेगळं. तुम्हाला चित्रात दाखवलंय, असे पांढरे स्पॉट यायला लागले, त्वचा सफेद व्हायला लागली, की समजायचं श्वैत्य म्हणजे तुमचं कफ विकृत आहे. त्यानंतर स्थलतांगत्व म्हणजे काय, की अशा आपल्या कमरेला वळ्या वळ्या पडायला लागतात. जर फोटोत तुम्हाला दिसतंय का, अशा ढेरीच्या वळ्या पडायला लागल्या म्हणजे एकावर एक ढेर यायला लागली, जर बाजूला बाजूच्या साईडला पुढच्या साईडला येत नाही, तर समजून जायचं की आपला कफ विकृत आहे, मेदधातू वाढायला लागला, यांचा अश्रयाश्रय संबंध आहे. त्याच्यामुळे ओबेसिटी आपल्याला होणार आहे. म्हणजे कुठं दिसतं, मग स्तन प्रदेश, नितंब प्रदेश आणि उदर प्रदेश, म्हणजे ह्या 3 ठिकाणी स्तनांवरती, नितंबावरती आणि पोटावरती, विशेषतः साईडच्या बाजूला आपण पाहिलं तर अशा एकमेकांवरती पोटाच्या घड्या पडायला लागल्या की आपला कफ खराब आहे आणि आपला मेद विकृत व्हायला सुरुवात झालेली आहे, तो झालेला आहे, हे समजून घ्यायचं. त्यानंतर श्वास, थोडं जरी चाललं, एक जिना चढला, 2 जिना चढले की धाप लागते. कारण कफ दोष जास्त झाला आणि वाढला तर काय होतं, तुमच्या श्वासनलिकेमध्ये किंवा ज्या जे काही तुमची श्वसन यंत्रणा आहे, त्या श्वसन यंत्रणेमध्ये त्या ठिकाणी वायूला जायला जागा राहते, इतकं कफ वाढलेलं असतं. आणि मग तुम्हाला मुखाने वास घ्यायला लागतो, श्वास घ्यायला आपण दमतो. कारण का, की नाकातनं गेलेला श्वास प्राणतत्व जे ती पूर्णपणे हृदयापर्यंत जातच नाही. आणि हृदय फक्त म्हणतो प्राणतत्व पाठवा, प्राणतत्व पाठवा. आणि ती प्राणतत्व ऑक्सिजन मधनं लवकर येतच नाही. कारण का, की श्वसन यंत्रणेमध्ये कफ जास्त वाढला की तो वायू पुढे येऊ शकत नाही. आणि मग
हृदय सांगतं की मला कप हे पाहिजे, मग ते प्राणतत्व जास्त पाहिजे, मला माहित नाही, तुम्ही काही पण करा. मग तो निर्णय घेतो तोंड उघडा आणि तोंडातनं सगळं आतमध्ये. आणि मग नाकातनं पण आणि तोंडातनं पण दोन्हीकडनं श्वसन चालतं आणि दोन्हीकडनं मग थोडासा पुरवठा आल्यामुळं आपल्याला जीवन जगता येतं. त्याला धाप लागणे आपण असं म्हणतो. प्रत्येक वेळेस दम लागणे हा तुमचा जो काही विकार आहे हा हृदयविकारच नसतो. हा तुमचा कफविकार पण असतो. सर्दी जास्त झाली, कफ भरला, तर ही धाप लागू शकते. आणि जर तुमचा कफ भरून जर चिटकूनच राहिला, श्लेष्मने कफ आपण म्हणतो, तो चिटकूनच राहिला तुमच्या या नसनाडी संस्थांना, मध्ये सारखीच धाप लागते, सारखंच तोंड उघडणार आहे. मग ज्या व्यक्तीला झोपताना तोंड उघडं ठेवून झोपायची सवय असते, तर चालताना किंवा बोलताना सतत तोंड उघडं असतं, तर अशा व्यक्तींना श्वास म्हणजे हा कफ जो आहे त्यांचा तो विकृत झालेला असतो. तो जर ठीक केला तर ती सवय पण जी आहे ती ऑटोमॅटिकली बंद होऊन जाते. नंतर कास आहे. कास म्हणजे सारखा खोकला येणं. कारण प्राणवायू स्रोतसांमध्ये कफ संचिती झाली की श्वसनाला अवरोध होतो आणि अवरोध झाला की शरीर करतं काय, रुग्णासारखा कफ त्या ठिकाणी मग तो दिसायला लागतो आणि मग सारखा खोकायला लागतो. त्याचं उदाहरण म्हणजे काय, केजरीवाल. आता केजरीवालांना जो कफ झालेला आहे तो पूर्णपणे कास रोग आहे. म्हणजे हा सतत त्या ठिकाणी होत राहतो, सारखा खोकला येत राहतो. त्याला काळ वेळ काही नसतो. तीनही ऋतूंमध्ये उन्हाळ्यात पण असतो, पावसाळ्यात पण असतो, हिवाळ्यात तर जास्तच असतो. म्हणजे हा कास रोग जो आहे त्या ठिकाणी उत्पन्न होतो जर कफ शरीरामधला विकृत असेल तर. मग अशा वेळेस आपल्याला काय करायला लागतं, आमाशय शुद्धी करायला लागतं. आणि आमाशय शुद्धी करून आपण ज्यावेळेस हे तुमचं जठर जे आहे, जठरचा ज्यावेळेस पूर्णपणे क्लीन करतो आणि पूर्ण कफाचा थर काढून घेतो, त्यावेळेस हे सगळे तुमचा कफ प्राकृत बनायला लागतो आणि तो आजार हा बरा होतो. त्याला आमाशय धावण असं म्हणतात. आता बऱ्याचदा आपण वमन चिकित्सा जी आहे पंचकर्मामध्ये, वमन चिकित्सा कशासाठी आहे, जठर शुद्ध करण्यासाठीच आहे. परंतु काय होतं की वमन चिकित्सा करताना थोडी खूप काळजीपूर्वक करायला लागते, कारण वमन जर प्रॉपर नाही झालं तर एकदम हार्ट अटॅक येऊ शकतो. त्याच्यामुळे वमन चिकित्सा ही नेहमी वैद्यांच्या निरीक्षणाखालीच करावी लागते. आता वमन चिकित्सा समजा नसेल जमत तर मग आमाशय धावण करायला लागतं. मग आमाशय धावण कसं करतात, की नाकातनं एक रबराची नळी टाकतात, ती डायरेक्ट जठरामध्ये जाते आणि मग जे औषधी काढे असतील हे सगळे त्या जठरामध्ये टाकले जातात आणि जठरातनं टाकल्यानंतर ते पूर्ण जसं आपण एखादी बाटली खंगाळून धुतो तसं ते जठर खंगाळून धुवून सगळा विकृत कफ जो आहे, जो आम आहे, हा मग जसं आपण पूर्वी रॉकेल काढायचो ना नळीनं, असं तो दाबलं की नळीतनं रॉकेल यायचं, तसं मग ते आमाशय धावणने पूर्णपणे तो सगळा विकृत कफ हे सगळं ते ऑपरेट करून काढायला लागतं. त्याला आमाशय धावण म्हणतात. मग त्यावेळेस हे सगळे आजार बरे होत असतात आणि 100% होतात. तर हा कफदोषच आहे. हा कास विकृती म्हणजे सारखा खोकला येणं. अतिनिद्रा म्हणजे रात्री झोपताना 9ला झोपतात आणि सकाळी उठल्यानंतर पण 9 वाजेपर्यंत झोपतात. म्हणजे हा जो विकार आहे, अतिनिद्रा, निद्राजनन ज्याला आपण म्हणतो, हा कफ वाढल्यामुळेच प्रामुख्याने होत असतो. आणि मग याचा क्षय झाला तर काय होतं? मग क्षय झाला की भ्रम व्हायला लागतो. मनामध्ये वेगवेगळे विचार यायला लागतात, सुचत नाही काही. वेगळे वेगळे भ्रम होतात. आणि हे भ्रम झाले की भ्रमांमध्ये अनेक गोष्टी ह्या चुकीच्या घडतात, काही काही गोष्टी चांगल्या पण घडतात. भ्रमिष्ट झालो आपण असं म्हणतो, भास व्हायला लागतात लोकांना. त्यानंतर श्लेष्मा शयना शून्यत्व म्हणजे काही सुचत नाही, एकदम शून्य माणूस शून्य अवस्थेला जातो. म्हणजे एखादी घटना घडली की लवकर निर्णय घेता येत नाही, शून्य होऊन जातो, काय करावं काय नाही. कारण का, की ह्याला वातच कास असं म्हणलेलं आहे. म्हणजे याच्यामध्ये वायू शरीरामध्ये जास्त वाढला की शून्यत्व मेघधातूमध्ये येतं आणि मग त्या ठिकाणी कमजोरी येते, विचार सुचत नाही, काय करावं काय नाही, माणूस स्तब्ध होऊन जातो आणि निर्णय घेऊ शकत नाही. तर हे असं श्लेष्मा शयना शून्यत्व हे कफाच्या कमतरतेमुळे होत असतं. म्हणून तो कफ कायम बॅलन्स ठेवला पाहिजे. विचार सुचूच शकत नाही याच्यामध्ये. हतद्रव म्हणजे काय होतं, छातीमध्ये पल्पलेशन जे आहे, जे प्रेडिकार्डियाक आपण जे म्हणतो की धडधड धडधड जी आहे, जे तुमचं हृदय जे धडकतंय, त्याचे जे काही पल्स आहेत हे खूप जास्त फास्ट ते यायला लागतात. कारण का, कफाचं आवरण कमी झालंय, अवलंबक कमी झालाय, त्याच्यामुळे हृदय जास्त धडकायला लागतं. आणि मग पल्पलेशन ज्यावेळेस वाढतं त्यावेळेस मग काय करायला डॉक्टरांना, सलाईनद्वारे किंवा औषधांद्वारे हा कफ वाढवायला लागतो, तो बॅलन्स करायला लागतो. त्याला हतद्रव असं आयुर्वेदामध्ये म्हटलेलं आहे. नंतर स्थलसंधिता, गुडघे दुखी, मग कफ तुमचा कमी झाला
तर शरीरातला सगळीकडचा कमी होईल. सगळीकडचा कमी झाला म्हणजे गुडघ्यामधला पण कमी झाला किंवा तुमच्या गुडघ्यात स्टिफनेस, जखडणं. आता बघा, तुम्ही जर समजा फॅन खाली सकाळी पण आहात, सकाळी तुम्ही एसीच्या खाली आहात, एकदम थंड थंड थंड. रात्री पण तुमचा एसी चालू आहे आणि फॅन पण चालू आहे. दुसऱ्या दिवशी तुमचं अंग जखडलेलं असतं. कारण का? की तो कफ आटोक आधीच कमी झालाय आणि तो अजून जर कमी झाला तर वात प्रचंड वाढतो आणि मग स्टिफनेस यायला लागतो. शरीराची हालचाल होत नाही आणि जखडण जे आपण म्हणतो ती जास्त व्हायला लागते. तर असे जे प्रकार जे आहेत ते प्रामुख्याने आपल्याला पाहायला मिळतात. म्हणजे कफ ह्या कशामुळे पडतो, कशामुळे वाढतो? तर जास्त गोड पदार्थ खाल्ले तर तो वाढतो. आंबट पदार्थ खाल्ले तर जर जास्त चिकनाईयुक्त म्हणजे स्निग्ध पदार्थ खाल्ले तर तो वाढतो. मांसाहाराचं सेवन जास्त केलं तर तो कफ वाढतो. उसाचा रस पिणं, दूध जास्त पिणं. दूध जरी अमृत असलं तरी पण ते लिमिटमध्ये प्यायचं. कधी-कधी डॉक्टर सांगतात ना, दुधाचे पदार्थ दूध बंद करा. का? कारण तुमच्या शरीरात कफ वाढलाय पण तो विकृत आहे आणि तो विकृत असला दूध त्याला वाढवेल. जर तो सात्विक असेल तर प्या, परंतु विकृत असेल तर पिऊ नका. म्हणून डॉक्टर दूध प्यायला नाही सांगत. मग आळशी स्वभाव, रोज व्यायाम न करणे, दूध, दही, तूप, तीळ, उडदाची डाळ, त्याची खिचडी, शिंगाडा, नारळ, कद्दू याचं सेवन जास्त केलं की हा कफ वाढायला लागतो. तर याच्यामध्ये आपण पाहणार आहोत की कफवर्धनाचे आणि कफ शमन करण्याचे आणि कफ संतुलित करण्याचे आहार कुठले कुठले आहेत ते आपण आहार व्यवस्थापनामध्ये शक्यतो पाहणार आहोत. तर अशा प्रकारे आपण आजचं सत्र जे आहे या ठिकाणी आपण थांबूया. तुम्हाला कफ दोष काय आहे हा या 2 तासामध्ये समजला असेल. तर मला वाटतं आपण आता हे सत्र थांबू. माझे काही प्रश्न असतील तर मी या ठिकाणी विचारू शकतो.